सुराधुतो अखधुतो चयनरो लद्धं लद्धं विनाशेते तं पराभवतो मुखं। विश्ववंदनीय विश्वदीप धम्मदीप प्रज्ञा प्रदीप या जम्बूदीपाचे महानायक, या जगाचा प्रकाश, द लाइट ऑफ वर्ल्ड, महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध धम्मदायाद धम्म चक्रवर्ती महाप्रजापिता, या अखंड जम्बूदीप भारताचा धम्मराजा देवानंद पियदस्सी महान सम्राट अशोक मौर्य, विश्व सूर्य, प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, बोधिसत्व सिंबल ऑफ नॉलेज, बोधी ज्ञान दीप लावणारे, अत्त दीप, स्वयं दीप, स्वयं प्रकाशित महामानव, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून, तिवार पंचांग प्रणाम करून आज भिक्खू निवास धम्मशिला महिला संघ नाचनगाव पुलगाव परिसरातील सर्व श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, आर्याजी भद्रा कात्यायनी यांच्या वर्षावास समारोपीय कार्यक्रमाचा हे औचित्य, आर्याजी उत्पलवन्ना बोधगया, आर्याजी यशोधरा आर्याजी, आर्याजी वैशाली आर्याजी, उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, धम्मसेवक बलवीर बाबू आणि या ठिकाणी सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, या नाचनगाव पुलगाव परिसरातील सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित श्रद्धाशील उपासक उपासिका, सर्वांनी डोळे उघडायचे आहे। सर्वांप्रती मंगलाची कामना व्यक्त करून आर्या भिक्खुनी भद्रा कात्यायनी यांच्या वर्षावास या भिक्खू निवासामध्ये दरवर्षी त्यांचं आयोजन होत असतं। यावर्षी आर्याजींनी महान सम्राट अशोक मौर्य यांचा जीवनपट, यांचं जीवन चरित्र, या ठिकाणी त्या ग्रंथाचं पठण झालं। चार्ल्स सेलन नावाचा व्यक्ती, या चार्ल्स सेलन नावाच्या व्यक्तीनं आणि जेम्स प्रिन्सेप नावाचा व्यक्ती, हा इंग्रज अधिकारी जेम्स प्रिन्सेप हा जर भारतात आला नसता तर सम्राट अशोक कोण आहे हे या जगाला भारताला कळलं नसतं। म्हणून जेम्स प्रिन्सेप यांनीच पहिल्यांदा सम्राट अशोकाचे 84,000 शिलालेख, 84,000 बौद्ध स्तूप तर होतेच, परंतु 84,000 शिलालेखही सम्राट अशोकांनी कोरले। 84,000 सम्राट अशोकांचे शिलालेख म्हणजे या जगातील पहिलं संविधान, या संविधानाचे पहिले निर्माते सम्राट अशोक आहे। त्यांनी शिलालेखांवर, दगडांवर बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली म्हणजे बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली म्हणून या जगातील पहिले संविधानाचे निर्माते सम्राट अशोकच ठरतात। 84,000 शिलालेखांपैकी काही शिलालेखच सम्राट अशोकांचे प्राप्त झाले, अनेक नष्ट करण्यात आले। म्हणून जेम्स प्रिन्सेप हा व्यक्ती सम्राट अशोकांचं जे चरित्र आहे आजपर्यंत ब्राह्मणी पद्धतीनं किंवा षडयंत्राद्वारे ते चुकीच्या पद्धतीनं सम्राट अशोकाला शिकवल्या जात होतं। सम्राट अशोकामुळे भारत देश गुलाम झाला, त्यांनी तलवार खाली ठेवली, युद्धाला नकार दिला, म्हणून भारत देश गुलाम झाला, अशी बदनामी आजही भारतामध्ये सुरू आहे।
काही इतर देशामध्ये सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला नाही, मग ते देश का गुलाम झाले नाही हा प्रश्न ब्राह्मणांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. सम्राट अशोकामुळेच जगात बुद्धाचं नाव गेलं आणि म्हणून यावर्षी सगळ्यात सुंदर चरित्र आपण वाचावं चार्ल्स एलननं लिहिलेलं सम्राट अशोकाचं. एक श्रीलंकेचा लेखक आहे जे अलीकडेच मी एक पुस्तक आणलं यावर्षी दीक्षाभूमीवरून. पॅट्रिक ऑलिव्हेल आणि चार्ल्स एलन यांचे 2 पुस्तकं सम्राट अशोकाचे रिअल इतिहास त्याच्यामध्ये आपल्याला मिळेल. तर आज या ठिकाणी जे सम्राट अशोकाचं जीवन चरित्र 3 महिने वाचलं, या ठिकाणी विशेष धम्मदेसना म्हणून हा धम्मदेसनेचा हा विशेष विषय या ठिकाणी मी त्याचा इतिहास दिवा केवळ सूर्य केवळ दिवसा प्रकाशतो, सूर्य केवळ दिवसा प्रकाशतो, चंद्र केवळ रात्रीला प्रकाशतो, पण अरहंत सम्यक संबुद्ध त्यांच्या स्वयं तेजाने त्यांच्या स्वयं प्रकाशाने अरहंत सम्यक संबुद्ध हे रात्रंदिवस या जगाला प्रकाशमान करतात. म्हणून बौद्ध गाथेमध्ये एक गाथा आहे, तिला प्रदीप पूजा म्हणतात. ही प्रदीप पूजा म्हणजे काय आहे बरं बघा, लक्षात घ्या. घन सारप, काही बाया इतके वर्ष झाली दीपेनच म्हणते, पण तो शब्द दीपेन आहे. शब्द असा आहे, घन सारप दीपेन तमधंसिना तिलोक दीप संबुद्धो पूजयामी तमोनुदं. याचा अर्थ इतका मस्त होते. या प्रदीप पूजेचा अर्थ कसा होते? प्रदीप पूजा आपण बुद्धाला पय्याप दीप जलितो असंही म्हणतो जयमंगल गाथामध्ये. ज्यांनी प्रज्ञा प्रदीप ज्ञानाद्वारे सच्चक नावाच्या अहंकारी व्यक्तीला जिंकून घेतलं, बुद्धाला प्रज्ञा प्रदीपही म्हणतात. तर हा घन सारप म्हणजे काय? दीपेन म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे तेलाचा दिवा अंधाऱ्या खोलीतला अंधार नाहीसा करतो, अंधकार नाहीसा करतो, त्याचप्रमाणे तथागत सम्यक संबुद्ध लोकांच्या मनातील अज्ञानाचा अविद्येचा अंधकार नाहीसा करतात. त्या तेलाच्या दिव्याचं काम आहे खोलीतला अंधार नाहीसा करणं, तेवढाच अंधार नाहीसा करणं. पण बुद्ध लोकांच्या मनातील अज्ञानाचा, अविद्येचा, अंधश्रद्धेचा तो अंधार नाहीसा करतात. म्हणूनच तर बुद्धानं म्हटलं आहे ना, या जगात दुःख का आहे? या जगात दुःखाचे कारण म्हणजे अज्ञान, ज्याला अविद्या म्हणतो किंवा पालीमध्ये अविद्या म्हणतो. या जगामध्ये दुःखाचे कारण अज्ञान आहे. म्हणून या अज्ञान रूपी जगामध्ये भगवान बुद्धांनी बोधी ज्ञानाचा दीप लावला आणि लोकांच्या मनातला तो अंधकार नाहीसा केला. आणि म्हणून भगवान बुद्धांनाच प्रज्ञा प्रदीप म्हणतात. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचायला घेतला तर एक गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे. काय म्हटलंय भगवान बुद्धाने एका ठिकाणी? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जग हे अंधार कोठडी आहे असं लिहून बुद्ध म्हणत आहे, जग हे अंधार कोठडी आहे आणि मनुष्य अंधार कोठडी म्हणजे काय? जेलच म्हणते ना, अंधार कोठडी म्हणजे जेल. जग हे अंधार कोठडी आहे आणि मनुष्य त्या अंधार कोठडीतला काय आहे? कैदी आहे. प्रकाश नावाची, उजेड नावाची कोणती तरी गोष्ट या जगात अस्तित्वात आहे हे त्याला माहित नसतं. आणि म्हणून आपल्याला असं वाटते की एखाद्या गुन्हेगारानं काही गुन्हा केला तर त्याला जेलामध्ये टाकते, अंधार कोठडीत टाकते. तिथे लाईट नसते, दिवाबत्ती नसते, तर ते अंधार कोठडी नाही. बुद्धाने या जगालाच अंधार कोठडी म्हटलेला आहे. आणि तुम्ही लोक या अंधार कोठडी जगातले काय आहे? कैदी आहे. काय आहे? कैदी आहे. हे बुद्धाचं. म्हणूनच कबीराने म्हटलं आहे, कबीर कहे ये जग अंधा. तर बाबासाहेबांनी सुद्धा
कल्पना करा, मी दिवाळी विशेषांक दिवाळी म्हणून विशेष धम्मदेसना करत आहोत. कल्पना करा, या जगामध्ये बुद्धाचा जन्मच झाला नसता. बुद्धाला बाबासाहेबांनी द लाईट ऑफ वर्ल्ड म्हटलं आहे. लाईट ऑफ वर्ल्ड म्हणजे काय? जगाचा प्रकाश, विश्वदीप. बुद्धच उजेड आहे. या बुद्ध नावाच्या उजेडात बाबासाहेबांनी आपल्याला आणून ठेवलं 14 ऑक्टोबर 1956 ला. बरोबर का नाही? इथं मी उपासक उपासिका जे बसलेले आहेत त्यांना असं विचारतो, काश या जगामध्ये बुद्धाचा जन्मच झाला नसता तर काय झालं असतं? कल्पना करा, या जगात बुद्धाचा जन्म नाही झाला, काय झालं असतं? काय झालं असतं? या जगात अंधारच असता. काय असता? पण कोणता अंधार? अज्ञान अविद्येचा. सभ्यताच नसती, कुठली मानवी संस्कृतीच नसती, है की नाही? आणि म्हणून बुद्धाचा जन्म या जगासाठी, म्हणून म्हणतात ना बुद्धाचा जन्म सुखदायक आहे. बुद्धाचा जन्मच सुखदायक आहे, तर त्यांची धम्मदेसना किती सुखदायक, संघाची एकताही सुखदायक. तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये मस्त शब्द वापरला आहे. बुद्धाच्या आधीचं युग तमोयुग होतं. तम म्हणजे अंधार, तमोयुग म्हटलं जात होतं बुद्धाला. आणि या बुद्धाने जन्म घेतला. पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा जागा जग सारा. बुद्धाने या जगामध्ये जन्म घेऊन अज्ञान हे दुःखाचं दूर कारण आहे, ते अज्ञान अंधकार नष्ट करून लोकांच्या मनामध्ये बोधी ज्ञानाचा दिवा लावला आणि तो अंधकार नष्ट केला. बरं झालं बुद्धाचा जन्म झाला. तर बरं झालं बुद्धाचा जन्म झाला. तर प्रकाश नावाची ही जी गोष्ट आहे, हा धम्म प्रकाश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या धम्म प्रकाशामध्ये, लोक म्हणतात अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा. तर हा दिवा कोणता? तर हाच तो दिवा म्हणजे बुद्ध होय, बुद्धाचा धम्म होय. हाच तर दिवा लावला. हा दिवा चंद्रपूरला आणि नागपूरला दिला. बुद्ध नावाच्या दिव्याखाली, त्या उजेडाखाली, त्या धम्म प्रकाशाखाली, त्या प्रकाशात बाबासाहेबांनी आपल्याला 14 तारखेला आणलं. आता काय दिवे लावायची गरज आहे? बुद्धालाच दिवा म्हटलाय, बुद्धालाच उजेड म्हटलाय, बुद्धालाच प्रकाश म्हटलेला आहे, बुद्धाला ज्ञानाचा दीप म्हटलेला आहे. या ज्ञानाच्या दीपाखाली आल्याच्या नंतर आम्हाला काय दिवे लावायची गरज आहे? त्यांना लावू द्या कुशाल दिवे, कारण त्यांना बुद्ध नावाचा दिवा भेटला नाही किंवा ते घ्यायला तयार नाही आणि ते अंधारात आहे. दिवे लावायची गरज कुठं आहे? आता तुम्ही इथं मेणबत्ती लावली, इथं मेणबत्ती लावायची काही गरज आहे का? उजेडच तर आहे. मग अंधारात लावल्या जातेच ते दिवे. ते लोक अंधारात आहे, अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या, म्हणून ते लोक दिवे लावतात. पण आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला दिवा दिला, बुद्ध नावाचा लाईट दिला, प्रकाश दिला. आता आम्हाला दिवे लावायची गरज नाही आहे. लक्षात द्या, त्यांना लावू द्या, ते अंधारातच आहे, चाचपडत आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या बुद्ध नावाच्या दिव्याखाली आणलं का नाही? तर मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहो महामाया देवीची. कोणाची गोष्ट सांगत आहो? महा म्हणजे मोठी, महा म्हणजे महान, श्रेष्ठ. तर ही महामाया, जेव्हा तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, काय झालं? महापरिनिर्वाण. त्या महापरिनिर्वाणानंतर जे कोलीय नागराजे होते त्यांनी सुद्धा बुद्धांच्या शारीरिक धातूंवर, अवशेषांवर एक स्तूप बांधला. कोण? कोलीय नागवंशी लोकांना. हे या कोलीय नागवंशाच्या ज्या 2 स्त्रिया होत्या, एकीचं नाव होतं महामाया. काय नाव होतं? महामाया. आणि एकीचं नाव होतं महाप्रजापती गौतमी. लक्षात ठेवायचं. आणि हे कोलीय नागवंशी होते. या कोलियांचं पूर्वज माहित आहे कुठचं आहे? तुम्हाला वाटते त्या कपिलवस्तू, देवदह, रामग्रामचे कोलीय असतील. ह्या कोलियांचं मूळ पूर्वज होतं वाराणसी, बनारस. लक्षात घ्या. आणि राम नावाचा एक कोलीय राजा, कोलीय नागराजा, राम नावाचा एक कोलीय नागराजा वाराणसी, बनारसला राहायचा. आणि राजाचं राज्य काही कारणास्तव राम नावाचा कोलीय नागराजा तिकडे नेपाळ जे देवदह, नेपाळमध्ये बुद्धाचा जन्म झाला, नेपाळमध्ये झाला, लुंबिनी मध्ये झाला असं म्हणायलाच नाही पाहिजे. लुंबिनी मध्ये बुद्धाचा जन्म नाही झाला,
नेपाळमध्ये जन्म नाही झाला, जम्बूद्वीपात जन्म झाला. कारण नेपाळ हे सगळा जम्बूद्वीपाचाच भाग होता. भिकुनी नाही असं म्हणू नये, दुसऱ्या लोकांना चान्स मिळते. बुद्ध भारतातला नाही आहे, नेपाळ मधला आहे. नेपाळ हा भारताचाच भाग होता, जम्बूद्वीपाचाच भाग होता. त्या जम्बूद्वीपामध्ये तर मग तिथं आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर वाचलं, रामग्रामचे कोलीय असा लिहून आहे. तर हा राम नावाचा कोलीय बनारस वाराणसीला राहायचा आणि त्यानं राज्य आपल्या त्या रामग्रामला घेऊन गेलं, म्हणून त्याचं नाव काय पडलं, रामग्राम. आणि तेच देवदह आणि रामग्राम हे कोलीय नागराजांचे राजधान्या होत्या, आहे का नाही, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. तर तेव्हापासून आता त्या देवदह नगरीचं नाव बदललं आहे, त्याला भवानीपूर म्हणतात. आता नेपाळमध्ये आहे ते भवानीपूर. आणि तराई प्रांतामध्ये तो जम्बूद्वीपाचाच एक भाग आहे. तर तुम्हाला माहित असेल, महाअंजन नावाचा कोलीय, महाअंजन, अंजनीच्या मुली होत्या ह्या, महाअंजन राजा, कोलीय राजा, महाप्रबुद्ध. आणि तुम्हाला इतिहासात माहितच असेल, महाप्रजापती गौतमी हे कोलीय वंशाची आहे. महामाया देवी कोलीय वंशाची आहे. शिवली भंतेजीची आई सुप्रवासा देवी कोलीय वंशाची आहे. आणि यशोधरा सुद्धा महाप्रबुद्ध कोलीय राजाची मुलगी आहे. बुद्धाच्या काळामध्ये स्वाती नावाचा एक भिक्खू सुद्धा कोलीय वंशाचा होता. तर हे कोलीय लोक म्हणजे कोण, तर हे कोलीय लोक या भारतामध्ये, आता कोलीय समजायचं कशाला, जसं बुद्धाच्या काळामध्ये मौर्य लोक होते, बुद्धाच्या काळातच मौर्य बुद्धिस्ट होते. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा, पिप्पली वंशे मौर्य, त्यांनी अंगार स्तूप बांधला होता. बुद्धाच्या काळापासूनच मौर्य राजवंश होता आणि बुद्धिस्ट होता. लक्षात घ्यायचं आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. जसे पिप्पली वंशा मौर्यांना पालीमध्ये मौर्य म्हणतात. काय म्हणतात पालीमध्ये, मौर्य. आणि नंतर संस्कृत भाषामध्ये मौर्य. महाराष्ट्रामध्ये संत तुकारामाचं नाव आहे मोरे, हे सम्राट अशोकाचे वंशजच आहे. मौर्य पाली शब्द आहे, मौर्य संस्कृत शब्द आहे, मोरे मराठी शब्द आहे. आता ते गणपतीले मोरया करून टाकलं. समजलं, आलं का लक्षात तुम्हाला. तर तशाच प्रमाणे कोलीय हा पाली शब्द आहे, कोलीय हा पाली शब्द आहे, कोली हा हिंदी शब्द आहे, आणि कोळी हा मराठी शब्द आहे, आणि कोरी हा भोजपुरी शब्द आहे, आणि भोई आजचा आधुनिक शब्द आहे. तर तुम्हाला वाटते कोलीय लोक फक्त तिकडच असन नेपाळच्या प्रांतामध्ये, देवदहचे कोलीय लोक पूर्ण जम्बूद्वीपात होते, आत्ताही आहे. आणि आता जर लोकसंख्या पाहिली ना, सर्वात जास्त कोलीय लोक म्हणजे कोळी लोक म्हणजेच कोली लोक महाराष्ट्रामध्येच आहे. आणि ते कोणते कोलीय, ज्याला आपण भोई म्हणतो, मासेमारी करतात, मासोळ्या पकडतात. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोळी लोक आहे. गुजरातमध्ये थोडे कमी, कोकणामध्ये तिथं समुद्र आहे तर मासोळ्या वगैरे पकडतात, शेतीही करतात ते. या महाराष्ट्रातले आणि संपूर्ण जम्बूद्वीप भारतातले, त्यावेळेचे आताचेही महाराष्ट्रातले सगळे कोळी लोक बुद्धाच्या आईचे वंशज आहे. समजलं तुम्हाला. आता ते लोक विसरले, कोलीय लोकांचे काय आहे, ते बुद्धाच्या आईचे महामाया देवीचे काय आहे, वंशज आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. संपूर्ण कोलीय लोक, पूर्ण कोलीय लोक. आता हे कोलीय लोक पूर्ण भारतामध्ये आहे. आता हे कोलीय लोक इकडे कोकणामध्ये गेलं का नाही, कोकणामध्ये गेलं, तिकडल्या कोकणातले काही कोळी लोक आहे. त्या कोळी बांधवांना माहित आहे का काय म्हणतात, आगरी कोळी. आगरी कोळी आपण पाहिलं असेल बौद्ध साहित्यामध्ये, अग्र शिवली, अग्ग लाभो, अग्ग शिवली. अग्ग म्हणजे काय, अग्र श्रेष्ठ आहे की नाही. भंतेजीचं नाव आहे ना बुद्धाच्या काळात, त्याला काय म्हणायचे, अग्र शिवली. आणि अग्र शिवली कोण्या वंशाचा होता, कोलीयच वंशाचा. आजही तो नाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आगरी कोळी म्हणून दिसतो. दुसरी गोष्ट, हे आगरी कोळी लोकांचं महाराष्ट्रामध्ये एक दैवत आहे, कुलदेवी. लोणावळ्याला तिला एकविरा देवी म्हणतात. जगातली सगळ्यात मोठं चैत्यालय लेणी आहे लोणावळ्याची, कारल्याची लेणी, एकविरा देवी. महाराष्ट्रातील सगळे, पुण्यातील
कोकणातील, मुंबईतील, या महाराष्ट्रातील, भारतातील सगळ्या कोळी बांधवांची कुलदेवी एकविरा देवी आहे. आता इथे कोळी लोक त्या देवीला पुजतात जास्तीत जास्त, त्यांचीच ती कुलदेवता आहे. एकविरा म्हणजे कोण? आपण बुद्ध गुण गाथावलीमध्ये वाचतो, बुद्धाला म्हणतो महावीरो एकवीरो. एका वीराला, एका महावीर, एका वीराला म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्धाला, एका वीराला जन्म देणारी एक वीरा म्हणजे बुद्ध माता महामाया, आणि ही कोलीय वंशाची आहे. पण ते कोलीय लोकांना काय माहित, ते गेले विसरून. तेही बुद्धाच्या आईचे, महामाया देवीचे, महाप्रजापती गौतमीचे काय आहे? वंशज आहे. म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये ते गाणं प्रसिद्ध आहे, एक वीरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्ह्यावरी नाही कोलियावरी. कोलीय हा पारी शब्द आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, आर्यजीनं छान वर्णन केलं. सम्राट अशोकाची पहिली पत्नी महाराणी विदिशा देवी, जिच्या पोटी संघमित्र आणि महामहेंद्र जन्माला आले. समजलं? ही विदिशा देवी शाक्य कुमारी होती. काय होती? शाक्य कुमारी, शाक्य वंशाची होती. तुम्ही म्हणा शाक्य वंश सम्राट अशोकाच्या काळापर्यंत होता, त्याचे वंशज होते. पहिली पत्नी विदिशा देवी किंवा तिला देवी म्हणतात, तर ती देवी शाक्य वंशाची होती, लक्षात घ्या. आणि मुळातच सम्राट अशोकाची पहिली पत्नी बुद्धिस्ट होती. लहानपणापासून संघमित्रा महेंद्राला संस्कार भेटले म्हणून त्याने लवकर चिवर घेतलं, लक्षात घ्या. सम्राट अशोकाची पहिली पत्नी बुद्धिस्टच होती, बौद्ध उपासिका होती आणि शाक्य कुमारी होती. सम्राट अशोकाची जी दुसरी पत्नी, आता जे आर्यजीनं उल्लेख केला पुस्तकामधला, कलिंग देशातली. कोणती देशातली? आता कलिंग कोणाला म्हणायचं? कलिंग म्हणायचं ओडिसा राज्य. ओडिसा राज्याला कलिंग म्हणत होते. या कलिंग देशाची कोलीय वंशाची स्त्री होती दुसरी, तिचं नाव होतं कोरवकी किंवा तिला कालवाकी म्हणतात. म्हणजे पहिली पत्नी सम्राट अशोकाची शाक्य वंशाची आणि दुसरी पत्नी कोलीय वंशाची. पहा तिचं नाव काय होतं? कोरवकी. अशा 5 पत्नी आहे. असंधिमित्रा, तिसरी आहे पद्मावती आहे आणि तिसरी रक्षिता आहे. पण महत्वाच्या पत्न्या कोणत्या आहे? पहिली आणि दुसरी, ज्यांचे उल्लेख शिलालेखांवर सापडतात. मी ते बोलणार नाही. तर ही कोलीय वंशाचीच होती. कोण? सम्राट अशोकाची दुसरी पत्नी, तिचं नाव काय? कोलीय वंशाची कोरवकी, आणि तिला काही ठिकाणी कालुवाकी सुद्धा म्हटलेलं आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये तर नाही, पण विशेष करून ओडिसा प्रांतामध्ये, कलिंग देशामध्ये, जगन्नाथपुरीकडे म्हणा, तिकडे का नाही भीमाभोई नावाचा एक समाज सुधारक होऊन गेला, संत. म्हणजे जसं आदिवासी बांधवांचं ते आपण म्हणतो ना, आता ते जातीपातीत वाटून घेतले आहे, बिरसा मुंडा, तसे भीमाभोई कोलीय वंशाचे तिकडे ओडिसामध्ये होऊन गेले. आपण मिलिंद प्रश्न ग्रंथ जर वाचायला घेतला, त्याच्यामध्ये मांधाता नावाचा एक राजा सापडतो. मिलिंद प्रश्नामध्ये मांधाता हा कोलीय वंशाचाच राजा होता. त्याच्यामध्ये उल्लेख आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला. तर मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोलीय लोक आहे. कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. तर एक वीरो महावीरो मी तुम्हाला सांगत होतो. तर एक वीर कोणाला म्हटलं आहे? बुद्धालाच म्हटलं आहे. म्हणून बुद्धाने एका ठिकाणी म्हटलं आहे, युद्धात जिंकणाऱ्या व्यक्तीला परमवीर म्हटल्या जात नाही. जो स्वतःला जिंकतो, स्वतःच्या इंद्रियाला जिंकतो, स्वतःवर विजय प्राप्त करतो, त्यालाच परमवीर म्हटल्या जातं. आणि बुद्धच परमवीर आहे, बुद्धच महावीर आहे, बुद्धच एक वीर आहे. म्हणून त्या महामायेच एक नाव आहे एकवीरा, लक्षात घ्या. आणि ती कोण्या वंशाची आहे? कोलीय वंशाची. ज्या भगवान बुद्धांनी पंचमारे पराजित्वा 5 प्रकारच्या मार सेनेवर विजय प्राप्त केला, म्हणून बुद्धच काय आहे? एकवीर आहे, परमवीर आहे, काय आहे? महावीर आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे कोलीय लोक आहे, आणि दुसरा क्रमांक कोलीय लोकांचा गुजरातमध्ये आहे. पुऱ्या भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये कोलीय लोक आहे. जिथे जिथे कोलीय लोक आहेत पूर्ण भारतात, ते सर्वच्या सर्व बुद्धाच्या आई महामाया देवीचे. आता काही लोक
महामाया, मी तुम्हाला गोष्ट सांगू का, आजही उत्तर प्रदेशामध्ये प्रत्येक स्त्रीच्या मागे देवी शब्द लागतो. आधार कार्डवर आपल्या इकडे बाई लागते, तिकडे पुण्याकडे बाई जर म्हणलं का हाणतात लोक. तर आजही उत्तर भारतामध्ये बुद्धाच्या काळापासूनची परंपरा चालू आहे. आजही आधार कार्डवर ललिता देवी, सुनीता देवी असं तसं नाव त्याच्यावर असते. आजही आहे तिकडं बिहार, उत्तर प्रदेशकडं. म्हणूनच बुद्धाच्या आईला माया देवी म्हणतात. देवी आणि देव पाली शब्द आहे, लक्षात घ्या. भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिकांना देवदेवी म्हटल्या जात होतं. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून अमरसिंह नावाचा एक व्यक्ती होऊन गेला गुप्त काळामध्ये, ज्यांनी अमरकोश लिहिलं. अमरकोश, त्यांनी त्यांच्या अमरकोश पुस्तकामध्ये अमरसिंह लिहिलाय मायादेवी सुतच्च. मायादेवीचा सुत्त कोण आहे? मायादेवीचा सुत्त सिद्धार्थ गौतम बुद्ध. तर ही देवी म्हणण्याची, काही लोक तिला महामाया म्हणतात, काही लोक माया म्हणतात, काही लोक तर मायावती म्हणतात तिला, तर आणि काही लोक महामाया म्हणतात. पण तिचं नाव आता लुंबिनीच्या एक स्तंभ आहे, सम्राट अशोकाने कोरलं, त्या स्तंभाला रुक्मिणी देई स्तंभ म्हणतात. रुक्मिणी देई स्तंभ. देई म्हणजे देवी आणि रुक्मिणी म्हणजे रुक्मिणी. तर तिचं आणखी एक नाव सापडलेलं आहे शिलालेखांवर, महामाया रुक्मिणी देई, असंही आपण म्हणलं पाहिजे. त्या रुक्मिणीवरूनच ते लुंबिनी नाव पडलेलं आहे. म्हणून तिचं अधिकचं नाव काय आहे? महामाया रुक्मिणी देई. तर हे महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, मध्य प्रदेश ग्वालियर मध्ये झलकारी देवी होऊन गेली. आपल्याला राणी लक्ष्मीबाई पुढे आणली, पण झलकारी बाईचं नाव पुढे आणलं नाही. ग्वालियरची आहे, मी गेलतो ग्वालियरला. तर ही झलकारी बाई कोण्या वंशाची आहे? कोलीय वंशाची, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बुद्ध लेण्या आणि जेवढे काही शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहे, हे मराठा कोलीय, महार मराठे एकच आहे, लक्षात घ्या. महार मराठे काय आहे? एकच आहे. आणि ह्या मराठा लोक, हे म्हणजे कोलीय लोक, शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांमध्ये त्यांचं योगदान होतं. महाराष्ट्रामधले जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे, या कोलीय लोकांचं काय होतं? योगदान होतं. तुम्ही पाहिलं असेल, या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक किल्ला आहे, सिंहगड नावाचा किल्ला. कोणता किल्ला? सिंहगड नावाचा किल्ला. या सिंहगड किल्ला कोणी जिंकून दिला? तानाजी मालसुरे. हा तानाजी मालसुरे मरण पावला. स्वतः शिवाजी महाराजांनी, तोही कोलीय वंशाचा होता, आपल्याला माहित नाही. तानाजी मालसुरे कोलीय वंशाचा होता, लक्षात घ्या. आणि त्यांनी तो किल्ला जिंकता जिंकता त्याला वीर मरण आलं. शिवाजी महाराजांना त्या किल्ल्याचं नाव ठेवलं, तुम्ही ऐकलं असेल, गड आला पण सिंह गेला. शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले बांधले, त्या किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही, लक्षात घ्या. तुम्ही रायगड किल्ला पाहिला असेल, महाडपातचा. रायबा महार होऊन गेला. रायनाग सिद्धनाग, ते भीमा कोरेगाव आहे ना, रायनागचे आजोबा रायबा महार शिवाजीच्या मावळ्या सैन्यामध्ये होते. रायबा महारावरून रायगड आणि तानाजी कोलियावरून ते सिंहगड ठेवलेला आहे स्वतः शिवाजी महाराजांनी. तर तानाजी मालसुरे हा सुद्धा कोण होता? कोलीय वंशाचा होता, लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिवनेरीला गेले तर तिथं महादेव कोळी आणि खेमा नाईक कोळ्याची काय दिसते? समाधी. तुम्ही शिवनेरी किल्ल्यावर जा, मी गेलो तिथं कोळी 16 कोलीय जे लोक आहे ते वीर शहीद झाले, त्यांची मोठी समाधी महादेव कोळी समाधी म्हणून आजही शिवनेरी किल्ल्यावर स्वतः शिवाजी महाराजांना ती समाधी बांधून घेतली. मग कोलीय लोकांचं इतकं महत्वाचं योगदान होतं की तुम्ही महाडला जर गेले तर या महाडच्या जवळ एक कोल नावाची लेणी आहे. कोल म्हणजे काय? कोलीय लोकांची लेणी आजही आहे ती महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ते महाडलाच लागून आहे. कारल्याच्या लेण्या असो किंवा राजस्थानला सुद्धा कोलवी नावाची बुद्ध लेणी आहे. कोलवी, त्याच्यामध्ये कोलीय शब्द आपल्याला दिसत आहे. तर हे सगळे मी जे तुम्हाला सांगत आहे, कान्होजी आगरे, तानाजी मालसुरे किंवा झलकारी बाई, हे कोण आहे? कोलीय वंशाचे आहे, ज्यांनी काय केला. तुम्ही आता अलीकडेच पाहिलं असेल, रामनाथ कोविंद नाव ऐकलं का? त्याला मंदिरात येऊ दिलं नाही, मंदिर धुवून काढलं. रामनाथ कोविंद कोण्या वंशाचा आहे?
कोलीय वंशाचा, म्हणूनच त्यांना येऊ दिलं नाही. लक्षात घ्यायचं आहे. तर या आधुनिक काळातले मी तुम्हाला नाव घेतो. आपल्याला काय म्हणतात, वाल्याचा वाल्मिकी झाला, तोही कोळी होता म्हणते. अजिबात कोळी नव्हता. रामायणामध्येच लिहून आहे वाल्मिकी हा कोळी नव्हता. पण कोळी लोकांना त्यांना अंधश्रद्धेमध्ये टाकण्यासाठी कोळी का नाही तुमच्या जातीचा आहे म्हणून त्यांच्या मनावर बिंबवलं. हा वाल्मिकी, हा जो वाल्मिकी आहे ना, वाल्मिकी कोळी, हा वाल्मिकी कोळी ब्राह्मण आहे. रामायणामध्ये लिहून आहे, तो काही कोळी नाही आहे. आजची वाल्मिकी समाज, या वाल्मिकी समाजाचा त्या वाल्मिकी ब्राह्मणाशी काही संबंध नाही आहे. लक्षात घ्या, वाल्मिकी कोळी नाही, मुळातच तो ब्राह्मण आहे. रामायणामध्येच लिहून आहे. लक्षात घ्या, मनूचाच तो मानसपुत्र आहे. लक्षात घ्या, कोळ्याचा ते वाल्मिकी वगैरे असं वगैरे नाही. ऍक्च्युली वाल्मिकीची गोष्ट अंगुलीमालाचीच गोष्ट आहे. ते चोरली आहे. रत्न आणि वाल्मिकीची थोडीशी रंगवली आहे. तुम्हाला तर माहित आहे, रामायण महाभारत सगळे जातक कथेवरून चोरलेले आहे. ती सांगायची गोष्ट नाही. तर मी तुम्हाला जे नाव घेतलं, महामाया रुक्मिणी देई. आता रुक्मिणी नाव कोणाचं होतं, माता रमाईच्या आईचं. रुक्मिणीवरूनच रुक्मिणीवरूनच रुक्मिणी हा शब्द तयार झाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपूर आहे. रुक्मिणीचं माहेर म्हणतात. पण ही रुक्मिणी दुसरी तिसरी काही नसून ती कृष्णाची काही पत्नी नव्हे, महामायेचंच एक नाव होय, रुक्मिणी देई. पण आता तिला रुक्मिणी देवी बनवून टाकलाय. समजलं का? महामायाचंच एक नाव आहे रुक्मिणी, आता काय झालं ते रुक्मिणी. लक्षात घ्यायचं आहे गोष्ट. म्हणून ते तिचंच आहे, ते तिच्या नावावरूनच ते कौंडण्यपूर, कौंडण्य भंतेची ते स्तूपाचं ठिकाण आहे कौंडिन्यपूर. समजलं का? भगवताचे पहिले शिष्य. मी ते सांगणार नाही. तर तुम्हाला लहानपणी गोष्ट माहित आहे, महामाया देवीला खूप वर्ष झाले मुलबाळ होत नव्हतं, दुखी होती. आणि ज्या दिवशी तिला दिवस गेले तो दिवस होता आषाढी पौर्णिमेचा. बाबासाहेब माहिती आहे का कसं लिहितात ग्रंथामध्ये, ज्याप्रमाणे तेलाच्या दिव्याप्रमाणे 10 महिने महामाया देवीनं सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला आपल्या पोटामध्ये वाढवलं. कुठं लिहून आहे? बुद्ध आणि त्यांच्या धम्म. आणि नामकरणाच्या संध्याकाळी महामाया देवी गेली. पण महामाया देवीनं असं म्हणलं जाते वेळी महाप्रजापती गौतमीले, स्वतःच्या बहिणीले, ती कोली वंशाची, हे प्रजापती म्हणे माझ्या जवळ ये. आली महाप्रजापती. मला असं वाटते म्हणे की मी गेल्याच्या नंतर तू त्याचा चांगल्या पद्धतीनं सांभाळ करशील, याच्यामध्ये काही शंका नाही. पण मला असं वाटते म्हणे अशित मुनीचं भवितव्य खरं होणार आहे, तो बुद्धच होणार आहे. पण तो बुद्ध मला पाहायला भेटणार नाही. महामायाने सांगितलं आहे बुद्ध आणि धम्मामध्ये. महामाया सोडून जाते नामकरणाच्या दिवशी. आणि म्हणून असं म्हटलं जातं, माय मरो पण मावशी जगो, आहे का नाही? तर तुम्हाला माहित आहे कठीणची वरदान पहिल्यांदा कोण शिवून आणलं होतं? महाप्रजापती गौतमीनं, त्या कोलीय राणीनं. या जगातली पहिली महिला शिक्षिका, या जगातली पहिली भिक्खुनी आणि या जगातली पहिली शिक्षिका म्हणा किंवा पहिली भिक्खुनी म्हणा कोण आहे? महाप्रजापती गौतमी. पण कोण्या वंशाची? कोलीय वंशाची. कोण जाऊन सांगन महाराष्ट्रातल्या कोळी लोकाले तुमच्या समाजातली एक भिक्षुणी पहिली होऊन गेली म्हणून, आहे का नाही? कारण ते प्रतिक्रांतीच्या नंतर बदललेले आहे. तर सिद्धार्थ गौतमाला महाप्रजापती गौतमी हे कोलीय वंशाची असं म्हटलं जातं. महामाया सोडून गेली. बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे, महाप्रजापती गौतमीला नंद नावाचा एक बाळ झाला. तिनं तो बाळ दाईकडे सोपवला दूध पाजण्यासाठी, पालन पोषण करण्यासाठी. आणि सिद्धार्थ गौतमाला दूध पाजलं तिनं रक्ताचं. समजलं? तर आपण देवी हा शब्द म्हटला का असं वाटतं का ती 12 हाताची देवी? देवी हा शब्द पाली आहे. सम्राट अशोकाच्या पहिल्या महाराणीचं नावच देवी होतं. आपण पहा, महामाया देवी. बौद्ध साहित्यामध्ये मल्लिका देवी, अजातशत्रूच्या आईचं नाव वैदेही देवी, अजून कुमार देवी, विदिशा देवी. तर तुम्हाला हे नावं सापडते. तर हे संपूर्ण नावं पाली नाव आहे. देवी कोणाला म्हटलं जाते? भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका यांना देवी म्हटलं जाते. म्हणून सम्राट अशोकांना देवानाम पियदस्सी म्हणते. देवानाम म्हणजे काय? ज्याला म्हणजे भिक्खूचा आणि भिक्खुनीचा आवडता आहे, प्रिय आहे. भिक्खुनीला आवडतो कोण? सम्राट अशोक. भिक्खूला आवडतो कोण? सम्राट अशोक. देवाला देव आणि देवी हे पाली शब्द आहे. भिक्खू आणि भिक्खुनीला सदाचारी, उपासक, उपासिकाला म्हणता जातं. म्हणतो सम्राट अशोकाने आपल्या नावासमोर काय लावून घेतलं? देवा नाम. नंतर लोकांनी देवा व देवा ते झालं, तुम्हाला तर माहिती, सगळं चोरचार केलं, सगळं आपला शब्द चोरलाय. तर हे महामाया, या आता महामायाचं नाव काय? काही लोक तिला महामाता म्हणतात,
महामाया सुद्धा म्हणतात. महा या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली? तिला महामाया म्हणते आपण, एकेरी महामायादेवी मायादेवी नाही म्हणत. जुने लोक म्हणत होते, पण तिच्या नावाच्या समोर महा लावते. महा म्हणजे काय? महान, मोठी, श्रेष्ठ. तर आजही आपण बाबासाहेबाला महामानव म्हणतो, बुद्धाला 32 लक्षणे महापुरुष म्हणतो, महाशब्द लावतो. महान हा शब्द बौद्धांची पदवी आहे. बघा आपल्या बौद्ध साहित्यामध्येच आहे 16 महाजनपद, तिथेही महाला महामाया देवी, महाप्रबुद्ध, महाअंजन, महानाम, महासंबोधी, महाबोधी आहे, महाविहार, महास्तूप, महाद्वार. महाद्वार पंढरपूरला म्हणते, महाद्वार म्हणजे बुद्ध विहाराचे, त्यालाच महाद्वार म्हणायचे. आता ते पंढरपूर झाले महाद्वार. दुसरं आपण बौद्ध भिक्षूंचे नाव आहे महामोगलायन, महाकाश्यप, महाकात्यायन आहे का नाही, महागोविंद, महासंगीती, महासुदर्शन. सुत्ताचे नाव आहे सुत्तपिटकामध्ये, महासुदर्शन सुत्त, महागोविंद सुत्त, महासमय सुत्त, महासती पट्टाण सुत्त, महानिदान सुत्त, महापदान सुत्त, महाली सुत्त, महासिंहनाथ सुत्त. आणि भिक्खूंचे नाव आहे महाराष्ट्रामधला महादंब रक्षित, महादेव नावाचा भिक्खू, महेंद्राला चिवर देणारा महादेव भिक्खू, महाप्रवारणा, महापरित्राण पाठ, महाप्रसाद, महादेवी आहे की नाही. जातक कथेमध्ये महाशब्द आहे, महाजनक जातक कथा, महाकपी जातक कथा. नंतर ते पल्लव बौद्ध राजांचं महाबलीपुरम. तर हे महाशब्द कुठले आले आहे? बौद्ध. महाशब्दाची उत्पत्ती बौद्ध साहित्यामधूनच आलेली आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये याला काय म्हणते? महाराष्ट्र. म्हणजे इथंही महाशब्द आहे, जसा महामायादेवीचा शब्द आहे तसाच महाराष्ट्र. ज्योतिबा फुले म्हणतात महारावरूनच महाराष्ट्र नाव पडलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रात अनेक लेणे आहे, कारला, भाजे, बेडसे, अजंठा. त्याच्यामध्ये महारठ्ठिणी शब्द सापडतो. महारठ्ठिणी, महाभोज, सातवाहनांचे अमात्य, महामयुरी नावाचा बौद्ध ग्रंथच आहे महायानांचा, महासेनापती, धम्म महामात्र, महाबोधी वृक्ष, महामाता, महासेन, महाराजगंज, महाराज, महाराणा, महामेघवान. आता आपण बौद्ध भिक्षुणीमध्ये महाथेरी, महाथेरो, महाथेरीवरूनच म्हातारी झाला शब्द मराठीमध्ये. महाथेरावरून महाथेरा, महाथेरा, म्हातारा, महाथेरी, महाथेरी, म्हातारी शब्द झाला. इथे महा आहे. महासभा, महासंमेलन, भारतीय बौद्ध महासभा आपण नाव ऐकतो. महापरिनिर्वाण, महायान शाखा, महानाग. आता ते कांतारा पिक्चर निघाला, महाकांतर. महाकांतर कोणाला म्हणायचं? दक्षिण कौशलला. महाशिवगुप्त नावाचा राजा, महाक्षत्रप नावाचे राजे, महाराजा, महाविहार. तुम्ही कान्हेरी बुद्ध लेणी पहा मुंबईची, तिथे एक लेणी आहे, त्या लेणीचं एका लेणीचं नाव आहे महाराजा महाविहार. कोणाला म्हटलंय? महाराजा बुद्धालाच म्हटलंय, बोधी राजा महाराजा. हे बुद्धिस्ट नाव आहे. महासमुद्र, महाकवी, महाकाली, महाशिवरात्री. आणि नंतर हे महाबळेश्वर, महावंश, महाबोधिवंश. इतके सारे महाशब्दाची किती उत्पत्ती झाली. बुद्धाच्या आईपासूनच ते नाव आतापर्यंत आलं महाबळेश्वर पर्यंत. पण बुद्धाच्या काळापासून काय महामाया, महाप्रजापती. म्हणजे स्त्रियांना किती महत्व होतं. महा म्हणजे महान, महाप्रजापती गौतमी, गौतमी पासूनच गौतम. म्हणजे स्त्रियांच्या नाव लागत होतं आधीच्या मुलांच्या नावाना. सातवाहनाच्या काळापर्यंत गौतमी पुत्र सातकर्णी आपण जे सातवाहनात पाहतो. किंवा आता जो महादीपदान उत्सव येते त्याला महादीपदान उत्सव म्हणतात. महादीपदान उत्सव म्हणजे काही दिवाळीलाच लावत होते का? महिन्यातून सम्राट अशोकांनी 84,000 बुद्धविहार बांधले धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर. किती? 84,000 बुद्धविहार बांधले. तर एका दिवशी बांधून झाले का? पूर्ण जम्बूद्वीप भारतात 3 वर्ष लागली बनवायला. आणि त्याचं उद्घाटन करत असताना त्यांनी दिव्याची आरास लावली भोवताल, कारण मेणबत्त्या नव्हत्या. मग एक एक उपासक एक एक दीप दान करत होते. जशी आता मेणबत्ती दान करता तुम्ही, मेणबत्ती दुकानात आणता का नाही, पेटवता, मग ते काय झाले? मेणबत्ती दान. त्या काळातले उपासक उपासिका तुपाचे तेलाचे दिवे, सरसोच्या तेलाचे दिवे दान करत होते, म्हणून त्याला म्हणते दीपदान. मग ते दीपदान काय दिवाळीतच करत होते का? अजिबात नाही. 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा प्रत्येक महाविहार आणि 84,000 महास्तूपापाशी दिवे लावल्या जात होते. पण दिवाळीच्या दिवशीच नाही. सुरुवात सम्राट अशोकानेच केली, पण दिवाळीच्या दिवशीच नाही. महिन्यातून 4दा 84,000 स्तूपापाशी. समजलं तुम्हाला? महिन्यातून कितीदा? 4दा. 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि पौर्णिमा. मग बाकीच्या पौर्णिमेला नाही लावायचं दिवे स्तूपाची. ही परंपरा होती, पण लोकांनी ते दिवाळीच पकडली. आपल्याला दिवे लावायची काही गरज नाही आहे. तर मी तुम्हाला गोष्ट सांगत आहो, सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप बांधले, महाविहार बांधले, 84,000 धम्मशिलालेख, 84,000 बोधिवृक्षही लावले.
तुम्हाला एवढंच माहित आहे की फक्त श्रीलंकेला पाठवलं संघमित्राला? नाही, जिथं जिथं 84,000 स्तूप बांधले, तिथं तिथं 84,000 शिलालेखही कोरले, दंभस्तंभही कोरले, आणि तिथे तिथं बोधी वृक्षाचं झाड लावलं. 84,000 झाडही लावले महाबोधी वृक्षाचे. समजलं का तुम्हाला? आता सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले. लक्षात घ्या, 84,000 स्तूपापैकीचा सगळ्यात सुंदर स्तूप, आता जो व्यवस्थित दिसते पाहायला, त्याची डागडुजी केली सर अलेक्झांडर कनिंघम. कोणता? साचीचा, 200च्या नोटीवर आहे. तो दिसते म्हणून तुम्हाला आता पाहिले, पण तो फोडलेलाच होता, तोडलेलाच होता. तर सम्राट अशोकाने नीट लक्ष द्या, सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले का नाही या जम्बूद्वीप भारतामध्ये? नीट लक्ष द्या. तर 84,000 स्तूपावरही बुद्धाच्या आईचे शिल्प कोरले होते. 84,000 महास्तूप, तर 84,000 बुद्धाच्या आईची मूर्ती, शिल्प, त्या मूर्त्या 84,000 स्तूपावर सम्राट अशोकांनी कोरल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल कसं? भरऊचा स्तूप आणि साचीचा स्तूप. आता ते स्तूप तुम्हाला पाहायला दिसते म्हणून आता तुम्ही साचीच्या स्तूपावर गेले तर तुम्हाला तोरणद्वारावर कमळाच्या फुलामध्ये एक स्त्री दिसते. उभी स्त्री आहे आणि बसलेलीही स्त्री आहे, पण इले बनवले 4 हात, तिले आहेत 2च हात. समजलं का? आता तुम्ही साचीच्या तोरणद्वारावर भरूचच्या स्तूपावर पहा, तुम्ही काय दिसते? एक स्त्री दिसते, 2 बाजूला 2 हत्ती कलश मध्ये जल अभिषेक करत आहे, बसलेली आहे आणि उभी आहे. आता तुम्हाला दिसतं साचीच्या तोरणद्वार, मोबाईल वर पाहू शकता तुम्ही. मग साचीचा स्तूप पूर्ण आहे म्हणून ते दिसते, पण सम्राट अशोकांनी बुद्धाला जेवढं महत्व दिलं, त्याच्या प्रतीकांना जेवढं महत्व दिलं, बुद्धाच्या आईच्याही मूर्त्या 84,000 स्तूपांवर होत्या, त्या नष्ट झाल्या. लक्षात घ्या, एका स्तूपावर नव्हत्या, दिसते म्हणून तुम्ही म्हणता. समजलं का? बुद्ध इतका महान होता तर त्याला जन्म देणारी आई किती महान होती. लक्षात घ्या, म्हणून तिला महामाता, राजमाताही म्हणतात तिला, आणि महामाया म्हणतात. तिच्या नावच आहे महामाया. माया म्हणजे मायाळू, मराठीमध्ये माय म्हणतात तिले, आहे का नाही? लक्षात घ्या. तर हे जे माया या शब्दाचा संबंध माहिती आहे का? धनाशी आहे. आता हे लोक काय म्हणते? माया जमविली. माया जमवली म्हणजे काय? यानं एखाद्या व्यक्तीने जर धन संपत्ती जर खूप कमावली, त्याला काय म्हणते? यांनी माया जमविली. माया जमविली म्हणजे माया धन एकत्र केलं. आजही महाराष्ट्रामध्ये तो शब्द हिंदीमध्ये वापरतात. दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे सांगत आहो की महाराष्ट्रामध्ये एक छत्तीसगड नावाचा जिल्हा आहे, ज्याला दक्षिण कौशल म्हणायचे. छत्तीसगड मध्ये त्याचं नाव छत्तीसगड का पडलं? छत्तीसगडला महामाया, बुद्धाची आई महामायाचे 36 मंदिर आहे. आता ते देवीच्या रूपात जरी पुसत, पण त्या मंदिराचं नाव काय आहे? महामाया मंदिर आहे. छत्तीसगडला लखनपूर आहे, अंबिकापूर आहे आणि रतनपूर आहे. या ठिकाणी मी स्वतः गेलो आहे. छत्तीसगडचं नाव छत्तीसगड का पडलं? कारण तिथं महामाया देवीचे मंदिर आहे 36, आणि तिथं महतारी देवीचे मंदिर आहे छत्तीसगड मध्य प्रदेश मध्ये. महतारी म्हणजे काय? महाथेरी भिक्खुणींचे होय ते महतारी. तर बुद्धाच्या आईचे एकूण 36 मंदिर आहे महामाया नावाचे. तुम्ही जाऊ शकता छत्तीसगडला. आता ते देवीचे जरी बनवले का असे ना, परंतु ते बुद्धाच्या आईचेच काय आहे? महाविहार आहे. आजही तुम्ही छत्तीसगड मध्य प्रदेश मध्ये जा, तुम्हाला वाटते शाल वृक्षाचे झाड तिकडे लुंबिनीलाच असं. शाल वृक्षाचे झाड आपल्या सालबर्डीला होते म्हणून त्याचं नाव सालबर्डी आहे. साल वृक्षाचा बरड. आता ते नष्ट झाले. काय झाड नष्ट नाही झाले का? झाले का नाही? लय नष्ट झाड नष्ट झाले का नाही? साल वृक्षाचा बरड होता म्हणून आपल्या अमरावती सातपुडा पर्वत साल वृक्ष होते. लक्षात घ्या. आजही तुम्ही छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला जा, तिच्या जंगलामध्ये साल वृक्षाचे झाड आता आहे, आणि तिथले माहिती आहे का? आदिवासी लोक त्या साल वृक्षाची आता पूजा करते. सांगा त्याचा काय संबंध? कारण आदिवासी लोक कोण आहे? बुद्धाच्या आईचे वंशज आहे. बुद्धाचा जन्म म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म साल वृक्षाखालीच झाला. साल वृक्षाखालीच महापरिनिर्वाण झालं, म्हणून साल वृक्षाची पूजा आजही छत्तीसगडचे आदिवासी लोक करतात, कारण त्यांचा बुद्धाच्या आईशी काय आहे? संबंध आहे. तर छत्तीसगड, आता तुम्हाला लक्षात आलं छत्तीसगड कशावर नाव पडलं? तर हे महामाया देवीचं नाव आहे. तर महामाया देवीच्या जे काही छत्तीसगड मी जे तुम्हाला सांगितलं आहे, तर या छत्तीसगड मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 राजे होऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महाराष्ट्रात सर्वात जास्त बुद्ध लेण्या कुठं आहे?
महाराष्ट्रात. आता त्या महाराष्ट्रातल्या बुद्ध लेण्या थोड्याशा मौर्य लोकांनी, शिलाहार लोकांनी, राष्ट्रकूट लोकांनी, पण सगळ्यात जास्त बौद्ध लेण्या सातवाहन राजांनी आणि वाकाटक राजांनी आणि महाक्षत्रप राजांनी कोरलेल्या आहे. लक्षात घ्या, सातवाहन, वाकाटक आणि महाक्षत्रप हे तीनही राजवंश नागवंश आहे. लक्षात घ्या, अजंठा, वेरूळ, कारले, भाजे. आलं का लक्षात तुम्हाला? त्यानं तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहा, सातवाहन राजांनी, वाकाटक राजांनी, तुम्ही अजंठाच्या लेणीमध्ये जा. अजंठाच्या लेणीमध्ये सातवाहन राजांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्ही लेण्यावर गेले तर चक्रावता, इथं कशी काही लक्ष्मी आली म्हणून. ते लक्ष्मी नव्हे. तुम्ही अजंठा, वेरूळ, कारले, भाजेला कमळाच्या फुलात बसलेली किंवा उभी बाई दिसली तर तिला लक्ष्मी म्हणायची गरज नाही. तुम्हाला काहीच माहित नाही. सातवाहन वाकाटक राजांनी, त्या नागराजांनी काय केलं माहित आहे का? बुद्धाच्या आईचं शिल्प लेण्यांमध्ये आहे. पहा, मी तुम्हाला पहिले लेणी सांगतो कुठं कुठं आहे. तुम्ही जुन्नर शिवनेरीला जा. महाराष्ट्रात सर्वात जास्त बुद्ध लेण्या शिवनेरीला आहे. 750 लेण्या आहे. गणपती बसवला तिथं, देवी बसवली तिथं. भूत नावाची लेणी आहे. ते भूत लेणी नसून ते बुद्ध लेणी आहे. ब्राह्मणांनी नाव बदलवलं. त्या शिवनेरीला एक लेणी आहे, भूत नावाची लेणी. त्या लेणीवर तुमच्या प्रवेशद्वारावर बुद्धाची आई उभी आहे. लेणीच्या एकदम गेटवर, दगडावर, आणि दोन बाजूने दोन हत्ती आणि उभी स्त्री आहे कमरेवर हात ठेवून. पण तिले 4 हात नाही, 2 हात आहे. आता हे ब्राह्मणाने जे बनवले ना राजावीर, मी ते पुढे सांगणारच आहोत, तर ती 2 हाताचीच आहे. तुम्ही औरंगाबादची लेणी पहा, विद्यापीठाची, तिथे तुम्हाला मागच्या बाजूला एका गेटवर बुद्धाची आई कमळाच्या फुलावर बसलेली आहे. अजंठा लेणीमध्ये जा, तिथे तुम्हाला बुद्धाची आई महामाया तुम्हाला कमळाच्या फुलात दिसते. मी सगळं ऑब्झर्व केलं म्हणून सांगतो. वेरूळची लेणी, जिला कैलास लेणी म्हणते, ती कैलास लेणी नाही, ती वज्रयानी बुद्धिस्ट लेणी आहे. तिथे 4 हात 2 हात दिसते. तुम्हाला वाटतं का हिंदूची लेणीच नाही तिथं, फक्त जैनांची, बौद्धांचीच लेणी आहे. ती वज्रयानी लेणी आहे. समजलं का? वज्रयानी, तारा, बोधिसत्व वगैरे. तर ती तुम्हाला कीर्तिस्तंभ दिसते. कीर्तिस्तंभ कैलास लेणीमध्ये, ती कैलास लेणी नाही, ती बुद्ध लेणीच आहे. तिथे त्या कीर्तिस्तंभावर उभी एक बाई दिसते तुम्हाला, उभी बाई, ती बुद्धाची आई आहे. कीर्तिस्तंभावर तुम्हाला स्तंभ दिसते हत्ती, वेरूळच्या लेणीवर. आणि वेरूळची जी लेणी आहे, कैलास लेणी म्हणतात, ती बुद्ध लेणीच आहे. तिथं तुम्हाला बुद्धाच्या आईचं मोठी शिल्पकला आहे. बाजूला हत्ती आहे, गेल्याबरोबरच दिसते. तुम्हाला वाटते का ही महालक्ष्मी? तर ती कोण आहे? वेरूळच्या लेणीमध्ये सगळ्यात मोठी शिल्पकला आहे बुद्धाच्या आईची. गेल्याबरोबर तुम्हाला असं जर शिल्प दिसलं तर लक्षात घ्यायचं आहे, कारण तो इतिहास विसरतो. जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. ठाणाळी लेणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये. तिथं तर 4-5 ठिकाणी बुद्धाच्या आईचे शिल्प आहे गेटवर. ठाणाळे, कोंढाणे बुद्ध लेणी आहे लोणावळ्याकडं, कर्जतला, तिथेही बुद्धाच्या आईचं शिल्पकार आहे. आणि पितळखोरा, ते वेरूळच्या लेणीपासून जवळ आहे पितळखोरा लेणी, तिचं महामायेचं शिल्प तुटलं तर ते मुंबईच्या संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे. तुम्हाला पाहायला भेटन जेव्हा तुम्ही एलिफंट त्या लेणीला जाण तेव्हा. ते जातो का नाही आपण इंडिया गेटवर, तिथं तुम्हाला ते दिसेल. कान्हेरीची लेणी, भाजेची लेणी, बेडसेची लेणी, नेनावली लेणी, गणपती गडदची लेणी, या सगळ्या लेण्यामध्ये. साताऱ्याकडे जाकिनवाडीच्या लेणी आहे कराडच्या. महाबळेश्वरला बुद्ध लेणी आहे साताऱ्याला, तिथंही तुम्हाला महामाया देवीचं, बुद्धाच्या आईचं शिल्प दिसेल. महाकाली बुद्ध लेणी आहे मुंबईला. एलिफंटा बुद्ध लेणी आहे मुंबईला. पन्हाळेकाची बुद्ध लेणी आहे रत्नागिरी जिल्ह्याला. खरोसा बुद्ध लेणी आहे लातूरला. आणि भोकरदन बुद्ध लेणी आहे जालन्याला. तर आणि अशा संपूर्ण लेण्यामध्ये जिथं जिथं कमळाच्या फुलावर बसलेली किंवा उभी बाई जर तुम्हाला दिसली तर दचकून जायची गरज नाही. तिला काही लोक गजलक्ष्मी म्हणतात. गज म्हणजे काय तर हत्ती. समजलं का? तर ती आपल्याला असं वाटते का ती महालक्ष्मी असं. ह्या बुद्ध लेण्यामध्ये, महाराष्ट्रातल्या सर्वच बुद्ध लेण्यामध्ये बुद्धाच्या आईचे शिल्प दिसते. म्हणून गेल्याच्या नंतर गजलक्ष्मी आहे बा, महालक्ष्मी आहे बा, इथं हिंदू धर्माची कशी आली बा? अजिबात नाही. ते काय आहे? बुद्धाच्या आईचं शिल्प. आता राहील का तुमच्या डोक्यात? तर आजही मी तर तुम्हाला महाराष्ट्रातली गोष्ट सांगितली. या भारतामध्ये उत्तराखंड नावाचा एक राज्य आहे. नाव ऐकलं का तुम्ही? उत्तराखंड. तर तिथं हरिद्वार नावाचं एक ठिकाण आहे. वास्तविक पाहता ते हरिद्वार नाही, अरहंत द्वार आहे. बुद्धाच्या काळामध्ये संभूत सानवाशी, थेरगातामध्ये आहे, संभूत सानवाशी नावाचा भिक्खू 80 भिक्खूला घेऊन हरिद्वारला राहायचा. म्हणजे त्या काळातलं अरहंत द्वार. पण त्या हरिद्वारचं प्राचीन नाव होतं मायापुरी. मोन्युल 7व्या शताब्दीमध्ये युआनशांग नावाचा भंतेजियाला चीनी त्यांनी लिहिलं आहे. हरिद्वारचं जुनं नाव मोन्युल होतं, पण त्याच्या आधीचं नाव
अरंतद्वार होतं आणि त्याला मायापुरी म्हणतात. आताही तुम्ही हरिद्वारला गेले तर महामाया देवीचं मंदिर आहे, पण ते देवीचं आहे, पण बुद्धाच्याच आईचं आहे. ते समजलं तुम्हाला? महामायाचं मंदिर काश्मीरला आहे, पहलगामला. महामाया मंदिर अमरनाथला आहे. महामाया मंदिर छत्तीसगडला, आता सांगितलं, रतनपूर, अंबिकापूर, लखनपूरला. आणि महामाया देवी मंदिर कुठं आहे? तुम्ही दरवर्षी जाता, लुंबिनीला. समजलं? कुठं आहे? लुंबिनीला. महामाया मंदिर नेपाळला आहे. पशुपतीनाथ प्राचीन काळातलं बुद्ध विहार आहे. त्या पशुपतीनाथ मंदिराच्या जवळच पुन्हा बुद्धाच्या आईचं महामाया मंदिर आहे. देवदहला भवानीपूर आहे. भवानी कोणाला म्हणतात? भवसागरातून पार करणाऱ्या व्यक्तीला जन्म देणारी भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्रावर जय भवानी, जय भवानी म्हणजे ते नव्हे, भवानी बुद्धाच्याच आईचं नाव आहे. भवसागरातून, दुःख सागरातून पार करणाऱ्या त्या पुत्राला जन्म देणारी भवानी म्हणजेच ती तुळजा भवानी. समजलं? बुद्धाच्या आईचे अनेक नाव आहे. तर तुम्हाला वाटतं ते देवीचं असं, तर 84,000 स्तूपांवर बुद्धाच्या आईचं शिल्प कोरलेलं होतं. पूर्ण महाराष्ट्रातल्या, भारतातल्या बुद्ध लेण्यांवर तुम्हाला बुद्धाच्या आईचं शिल्प दिसते. आताच अलीकडे 2 वर्षाच्या आधी जुना किल्ला, पुराणा किल्ला दिल्लीला, दिल्लीचं नाव इंद्रप्रस्थ होतं. इंद्रप्रस्थ पाली शब्दामध्ये सापडते इंदपट्ट. समजलं? मौर्य राजाची राजधानी आहे. दिलवालो की दिल्ली नाही, मौर्य राजांचीच दिल्ली आहे ते. समजलं का तुम्हाला? तर दिल्लीला एक पुराणा किल्ला होता. आता 2 वर्ष झाले, मोबाईल वगैरे आलतं, तिथं उत्खनन झालं तर मौर्य काळातल्या विटा तर मिळाल्या, पण एक मातीचा असा शिक्का निघाला गोल गोल. तर त्या मातीच्या शिक्कावर बुद्धाची आई महामाया आहे. तुम्हाला मोबाईलवर पाहायला भेटेल, 2 बाजून 2 हत्ती आहे. म्हणजे दिल्लीला सुद्धा महामायाचं शिल्पांकन सापडलंय. भारतामध्ये गुप्त राजे होऊन गेले, बौद्ध राजे, चोल बौद्ध राजे होऊन गेले, पाल बौद्ध राजे होऊन गेले. त्यांनी सोन्याच्या, कांशाच्या, तांब्याच्या, चांदीच्या नाण्यांवर बुद्धाच्या आईचं शिल्प कोरलेलं आहे. म्हणून दचकून जायची गरज नाही. ती लक्ष्मी नाही, गजलक्ष्मी नाही आणि धनलक्ष्मी नाही, तर ती कोण आहे? बुद्धाची आई आहे. या भारतामध्ये बृहदेश्वर मंदिर आहे. वास्तविक पाहता ते तंजावर तामिळनाडूचं बुद्धेश्वर मंदिर आहे. तिथेही तुम्हाला हिंदूंच्या मंदिरामध्ये तुम्हाला ह्या मूर्त्या दिसते, पण त्या हिंदूंच्या मंदिरामधल्या आपल्याकडूनच चोरले आहे. हिंदूंचे 84,000 बुद्ध विहार आपलेच होय. जेवढे काही जुने मंदिर आहेत, 84,000 बुद्ध विहार गेली कुठं? सगळी आपलीच आहे. समजलं का तुम्हाला? आता जेवढ्या 84,000 जे बुद्ध विहार आहे गेली कुठं म्हणतात? तर 84,000 बुद्ध विहारामध्ये पहा तुम्हाला महालक्ष्मीचं जे शिल्प म्हणतात लोक, गजलक्ष्मीचं, ते महालक्ष्मी नाही, गजलक्ष्मी नाही. भारतात जेवढे जुने मंदिर आहे, जे हिंदूंचे, ब्राह्मणांचे म्हणतात, त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्त्री दिसते कमळाच्या फुलावर बसलेली आणि उभ्या पोझिशन मध्ये. दचकून जायची गरज नाही, ते बुद्धाच्या आईचं काय आहे? शिल्प आहे. पंढरपूरच्या मेन दरवाजावरच आहे. तुम्हाला वाटतं का? गेल्या मेन गेटवरच अशी दगडानं कोरलेली, पंढरपूरच्या महाद्वारावर काढूनच आहे. गेल्याबरोबर अंदर जायच्या अगोदर दरवाजावरच आहे बुद्धाच्या आईचं शिल्पांकन. तुम्ही पाहा महाद्वाराला. बृहदेश्वर मंदिर असेल किंवा मीनाक्षी मंदिर असेल, भारतातलं चित्तोडगडचा किल्ला असेल, तिथेही महामायाचं शिल्प आहे. या त्या 100च्या नोटीवर राणी की वाव आहे, त्याच्यावर महामायाचं आहे. गिरनार पर्वतवर आहे. तिकडं मध्य प्रदेशमध्ये तिगवा मंदिर आहे. महाबलीपुरमच्या लेण्या आहे पल्लव राजाच्या, तिथेही महामायाचं शिल्प दिसते. बदामीच्या बौद्ध गुफा आहे कर्नाटकला, तिथेही महामायाचं शिल्प आहे. होयसळेश्वर, चेन्नई केशवा, इथेही कर्नाटकच्या संपूर्ण मंदिरामध्ये. छत्तीसगडला राजीव लोचन मंदिर, साज बहु मंदिर. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये सास बहु मंदिर आहे. आता सास बहु कोण? सास म्हणजे महाप्रजापती गौतमी आणि बहु म्हणजे यशोधरा, ज्यांनी दोघींनीही एकाच वेळी काय केली? दीक्षा घेतली. तर आता भारतामध्ये त्याला सास बहु मंदिर म्हणते. मी गेलतो, ग्वालियरला आहे, राजस्थानला आहे, छत्तीसगडला आहे. ते सास बहु म्हणजे कोण होय? सास म्हणजे महाप्रजापती गौतमी आणि यशोधरा म्हणजे कोण होय? बहु सुनबाई. दोघींनी एकाच वेळी धम्म दीक्षा घेतली होती, भिक्षुणी बनल्या होत्या. तर पंढरपूरला तर तुम्हाला ते शिल्प दिसतेच, पण अत्यंत महत्वाचं नाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाईचं महालक्ष्मी मंदिर. आता ते महालक्ष्मी मंदिर नाही आहे, त्याचं नाव माहित आहे का? काय आहे? कोल्हापूर. वास्तविक पाहता ते कोल्हापूर नाही आहे, कोलियपूर आहे. काय नाव आहे? कोलियपूर. आपल्या देवळी तालुक्यामध्ये 2 कोल्हापूर आहे आणि कोलिय लोक सर्वात जास्त महाराष्ट्रातच आहे. मी आताच सांगितलं, ते कोल्हापूर नसून कोलियपूर आहे. त्याचं नाव ब्राह्मणांनी बदलवलं प्रतिक्रांतीच्या नंतर. तर कोलियपूरची, आता ते काय म्हणतात? कोल्हापूरची महालक्ष्मी. पण ती कोल्हापूरची महालक्ष्मी नव्हती,
कोलियपूरची महामाया असं होतं ते. तर तुम्ही ते महालक्ष्मीचं मंदिर पान पूर्ण बुद्धाच्या आईचे शिल्प, बुद्धाच्या मूर्त्या तुम्हाला त्या कोलियपूर, प्राचीन कोलियपूर आहे, त्याला करवीर म्हणतात, पण ते बुद्धाच्या आईचंच मंदिर आहे. आता अलीकडे 2 वर्ष झाली त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला एक तलाव आहे, मणिकर्णिका तलाव म्हणतात. त्या तलावामध्ये भगवान बुद्धांचं मूर्तीचं तोडलेलं मुंडकं सापडलं. म्हणजे त्या मंदिरामध्ये बुद्धाची मूर्ती होती. तिच्याच बाजूच्या तलावामध्ये ते गाळ उपसला गव्हर्नमेंटनं, तर दिसली. सकाळ पेपरला आलं होतं छापून. मग ते मूर्ती आली कुठून? महालक्ष्मीच्या मंदिराच्या जवळच काऊन आली? तिथल्याच तलावातली काऊन? तिचीच फेकली आणि त्या तलावात टाकून दिली. समजलं तुम्हाला? महालक्ष्मी मंदिर प्राचीन काळातलं कोलियपूरची ती महामाया बुद्धाची आई आहे. म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये महारगड आहे. तर हे ते रेणुका म्हणजे कोण आहे? बुद्धाच्या आईचंच एक नाव आहे ते. तर आपल्या भारतामध्ये एक महालक्ष्मी मंदिर म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. एक कोल्हापूरचं आहे आणि दुसरं मुंबईचं. लक्षात घ्या, कोलीय लोक मुंबईला खूप आहे. मुंबईचं जुनं नाव आता काही लोक मुंबईला मायानगरीच म्हणते का नाही? मायापुरी म्हणतात जुने लोक. बुद्धाच्या आताही म्हणते, आता तुम्ही मुंबई म्हणता, पण जुने लोक तिले मायानगरी म्हणते आणि मायापुरी म्हणते. म्हणूनच तिथं महालक्ष्मीचं मंदिर जे आहे ना मुंबईचं, ते सुद्धा महामाया देवीचंच मंदिर आहे. तर तुम्ही 2 ऑब्झर्व करा. भगवान बुद्धांच्या 11 मुद्रा आहे. किती मुद्रा आहे? 11 मुद्रा आहे. तर 11 मुद्रापैकी एक मुद्रा अशी आहे बुद्धाची, अशी. तिला वरद मुद्रा म्हणतात. काय म्हणतात? वरद मुद्रा. आपला वर्धा जिल्ह्याचं नाव त्याच्यावरच पडलंय, वर्धा मुद्रा, वरद मुद्रा, वर्धा मुद्रा. तर वर्धा मुद्रा म्हणजे काय? असं आहे ते. वर्धा मुद्रा म्हणजे वरदान देत आहे, जसे विशाखाला 8 वर वर्धा मुद्रा. तर बुद्धाची जशी वर्धा मुद्रा आहे ना, तशीच बुद्धाच्या आईची वर्धा मुद्रा आहे. पण ही मुद्रा चोरून बुद्धाच्या आईचीच ही मुद्रा पोझिशन चोरून त्यांनी माहित आहे का काय बनवलं? महालक्ष्मीची मुद्रा बनवलं. म्हणजे महालक्ष्मी त्याच पोझिशन मध्ये दिसते ज्या पोझिशन मध्ये बुद्धाची. म्हणजे ध्यान मुद्रामध्ये दिसते, नाही म्हणजे पद्मासन मुद्रामध्ये, वरद मुद्रामध्ये आणि अभय मुद्रामध्ये जसा बुद्ध आणि बुद्धाच्या आईची मूर्ती आहे, त्याचप्रमाणे महालक्ष्मीची सुद्धा आजच्या काळामध्ये दिसते. आपण ऑब्झर्व काय करायचं आहे? सांचीच्या, भरूचच्या आणि 84,000 स्तूपांवर सम्राट अशोकाने ज्या बुद्धाच्या आईचं शिल्प कोरलं होतं, ते फक्त 2च हाताचं होतं. किती हाताचं होतं? या गजलक्ष्मी माहित आहे का? जैनांमध्ये आहे, हिंदूंमध्ये तर आपल्याकडूनच गेले आहे. त्यांना महालक्ष्मी म्हणतात, गजलक्ष्मी म्हणतात, कोण राजलक्ष्मी म्हणतात, कोण धनलक्ष्मी म्हणतात. तर अशा प्रकारे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे शिल्पकला आहे, बौद्धांची शिल्पकला आहे, तर या बौद्धांच्या शिल्पकारांची काय झाली? प्रतिक्रांतीनंतर चोरी झालेली आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की बुद्धाच्या आईचे जे शिल्प आहे, सातवाहन राजांनी, मौर्य राजांनी, वाकाटक नागराजांनी जे कोरले, ते किती हाताचे आहे? सांचीच्या स्तूपावर तोरणद्वारावर तुम्हाला 2 हाताची दिसते. पण यायनं काय केलं? आता हे महालक्ष्मी पूजन केव्हापासून चालू झालं? लोक म्हणते आधीपासून आहे. महालक्ष्मीचं पूजन अलीकडे सुरू झालेलं आहे. कागदाचा शोध चायनामध्ये लागला. डायमंड सूत्र नावाचा पहिला ग्रंथ, जगातला पहिला ग्रंथ डायमंड सूत्र, चायनामध्ये कागदाचा शोध लागला. जेव्हा कागद चायनामधून भारतात आला, तेव्हाच हे देवी देवताचे फोटो हिंदू धर्माच्या घरात आले ना. आणि बनवले कोण? राजा रवी वर्मा. राजा रवी वर्मानी संपूर्ण बौद्ध लेण्या पाहिल्या. त्यानं इकडे तिकडे फिरला, तो केरळचा आहे तसा तो. त्यानं संपूर्ण लेण्या, सांचीच्या स्तूपाला सगळीकडे भेट दिली. त्याने ते फोटो वगैरे काढून आणले, त्याने ते पेंटिंग बनवलं. त्याला सुचलं कसं? त्याला सुचलं कसं राजा रवी वर्माला? त्याच्या अगोदर काही होतं का? लेण्यामध्ये, विहारामध्ये, महाराष्ट्रातल्या सगळ्या लेण्यामध्ये स्तूपांवर ते महामाया देवीचं, बुद्धाच्या आईचं शिल्पाचे त्यानं फोटो काढले आणि त्याला रंगीत पेंटिंग मध्ये केले. जेव्हा भारतामध्ये कागद आला, राजा रवी वर्मानच खऱ्या अर्थानं हिंदू धर्माच्या देवी देवताले जन्म दिला. लक्षात ठेवायचं आहे. तर हे महामाया देवीचं महालक्ष्मी पूजन केव्हापासून झालं? महामाया देवीची महालक्ष्मी केव्हा झाली? 1896 मध्ये. महामाया देवीचं जे शिल्प आहे ते महालक्ष्मी मध्ये कसं ब्राह्मणांनी
रूपांतरित केलं. तो ब्राह्मण होता राजा रवी वर्मा. 1896 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ते महालक्ष्मीचं चित्र, पण त्याने एक नक्कल केली. 2 हात काढले नाही, त्या ठिकाणी किती हात काढले? 4 हात काढले. हाच फरक. आणि एक उभी स्त्री आहे आणि एक बसलेली स्त्री आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर सर्व हिंदू देवी देवतांना जन्म देणारा कोण आहे? राजा रवी वर्मा. आपल्या महाराष्ट्रामध्ये एम.एफ. हुसेन होऊन गेला, पंढरपूरला जन्म झाला. त्यानं हिंदू देवी देवतांचे चित्र काढले तर त्याला देशाबाहेर हकललं, भारताच्या बाहेर. तो कातार म्हणजे कातार नावाचा देश आहे, मुस्लिम देश. तिथे जाऊन त्याला मरा लागलं. तुला म्हणे हिंदू देवी देवताची टीका केली म्हणे, त्याला हकललं एम.एफ. हुसेनले. पण यानं बौद्ध शिल्पांच्या मूर्त्या चोरल्या आणि महालक्ष्मी बनवलं. याले कोणच हकललं नाही, कारण तो मुस्लिम होता ना. हा कोण होता? राजा रवी वर्मा ब्राह्मण होता. बुद्धाचं एक शिल्प तुम्हाला साचीला सापडते तोरणद्वारा. एक स्त्री अशी पकडलेली आहे, लुंबिनीला आहे. तिला सालभंजिका म्हणतात. महामाया देवी आणि सालभंजिका तुम्हाला प्रत्येक लेण्यांवर, प्रत्येक स्तूपांवर आणि प्रत्येक हिंदूंच्या मंदिरावर दिसते. बौद्धांचेच आहे. सालभंजिका. सालभंजिका म्हणजे काय? साल वृक्षाला धरून असलेली स्त्री तुम्हाला दिसते. आता शाल वृक्षा बुद्धाच्या आईचं एक नाव आहे शाल भंजिका. हे शिल्प तुम्हाला साचीला दिसते. शाल वृक्षाला धरून सिद्धार्थ गौतमाला जन्म दिलाय. मग ते ग्वालियरला असो, कमारकंडला असो की तोरणद्वारला असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते शिल्प दिसते. म्हणजे महामाया देवी आणि शाल भंजिका हा या एकच आहे. तर महामाया देवीने काय केलं मी ते सांगतो थोड्या वेळानं, काही मिनिटात, आणि थांबतो. तर महामाया देवीनं दिव्यातील तेलाप्रमाणे 10 महिने सांभाळलं. कोणाला? सिद्धार्थ गौतमला, बुद्ध मरत असताना. तर तिनं माहित आहे का, जन्म देण्याच्या अगोदर एक वप्रमंगल सण होता शाक्यमध्ये. तिनं सोन्याच्या मोहरा धन वाटलं होतं. काय वाटलं होतं तिनं? ऐन बुद्धाने सोन्याच्या मोहरा वाटायला लावल्या होत्या राजाच्या हातानं. तर आणि आपण हेही पाहिलं की महामाया देवीच्या स्मरणार्थ संकिशा या ठिकाणी बुद्धानं आईला उपदेश दिला म्हणतात आपण, आहे का नाही, संकिशाला. तर बौद्ध धर्मामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आता ते महालक्ष्मी पूजन नसून ते महामाया पूजन आहे. तर महालक्ष्मी पूजनच्या दिवशी हिंदू ब्राह्मण काय करतात? महालक्ष्मीचं आवाहन करतात. काय करतात? महालक्ष्मीनं, धनलक्ष्मीनं आमच्या घरी आलं पाहिजे याच्यासाठी काय करतात? आवाहन. आवाहनासाठी ते पूजा घेतली जाते, महालक्ष्मी पूजा. आलं का लक्षात तुम्हाला? आलं का? तर आता आवाहन हे शब्द कुठला आहे? आवाहन सुत्ता मधला आहे शब्द. आवाहन सुत्ता आहे ना. आणि ते लोक कशाचं आवाहन करतात? महालक्ष्मीचं आवाहन करतात, धनलक्ष्मीचं आवाहन करतात. पण बौद्ध धर्मामध्ये आवाहन सुत्ता आहे. आता ते महालक्ष्मी, त्यांना शांतरा म्हणा, हे महालक्ष्मी तिचं ते आवाहन करतात. तर ही जी महालक्ष्मी आहे ना, कशावर बसून येते म्हणते? घुबडावर. कायच्यावर बसून येते? घुबडाली रात्री दिसते का? मग त्या घुबडालीच नाही दिसलं तिचं घर. म्हणून माहिती आहे का, लोक, प्रत्येक हिंदू बांधव 2ही दरवाजावर 2 दिवे ठेवतात. कारण तिला दिसलं पाहिजे, त्या घुबडाली दिसलं पाहिजे, आणि मायाच घरात घुसली पाहिजे, मलेच पावली पाहिजे, माझ घरी धन आलं पाहिजे, पैशाचा पाऊस आला पाहिजे. प्रत्येक लोक आपापल्या घरी दरवाजावर दिवे लावते का नाही? कुत्रे घेऊन पळते काय तेलाचे दिवे. आता ते एकटीच लक्ष्मी कोणाकोणाच्या घरात घुसन? किती भारतामध्ये घर आहे, कोणाच्या घरी जावं बिचारीनं, आणि रात्रीलाच येते म्हणते. ते घुबडावर वाहन आहे म्हणते तिचं, आहे का नाही? किती मजा आहे. तर भारतातला गरीब माणूस गरीबच होत आहे आणि श्रीमंत माणूस श्रीमंतच होत आहे. लक्षात घ्या, आहे का नाही? तर ही धनलक्ष्मी गरीबावर कधी प्रसन्न होत नाही. एवढे आदिवासी लोक, कोळी बांधव, सगळे लोक SC ST OBC पूजा करते, पैशाचा पाऊस पडला पाहिजे म्हणते, पण त्यांच्या घरी मात्र धनलक्ष्मी कधी येत नाही. ते कंगालच आहे. पण भारत एक काळी स्वर्णिम भारत होता. आणखी पाहिलं असेल तुम्ही, महालक्ष्मी पूजनच्या दिवशी ब्राह्मण नावाचा एक प्राणी नवीन खातं खोलते. कारण 8 दिवसाच्याच आधी SC ST OBC लोकांना किराणा नेला, नवीन खातं खोलते. कोणाच्या घरी गेली लक्ष्मी? मग
ब्राह्मणाच्या घरी नवीन खातं खोलते, त्याच्यावर लिहिते वर्त धन लाभ आणि शुभ लाभ. कोणाला शुभ लाभ झाला? कारण ब्राह्मणाला पक्क माहित आहे SC ST OBC हे नागवंशी लोक, शेतकरी लोक आहे. यायच्या घरी आता मस्त सोयाबीन येते, कापूस येते, तूर येते, नाही आलं तर हे कर्ज काढते. आणि मग त्याला माहित आहे यायच्या घरी आता धन कोणतं येते? लक्ष्मी नावाचं धन येत नाही, शेतीतलं धन येते. कापूस येते, सोयाबीन येते, तीळ येते, ज्वारी येते, बाजरी येते. आणि म्हणून ब्राह्मणानं त्याच्या डोक्यातून हा सण काढला. कारण आता याच्याकडे पैसे येते, पैसे आले तर मग हे सण, आता त्याच्याकडे जे अन्नधान्य आहे, त्याच्याकडे जे पैसे आहे, धन आहे, आमच्याकडे कसं येईल? मग त्याच्यासाठी हे ब्राह्मणानं डोक्यातली सुपीक कल्पना म्हणजे हे सण. खऱ्या अर्थाने नागवंशी लोकांच्या घरी काय येते? धन येते. पण कोणतं धन येते? हे 4 हातवाली नाही येत, शेतातलं धन येते. मग त्या काळातले लोक शेतातलं धन घरी येत आहे. मग काय करत होते? आताच्या काळात ते सिमेंटचे घर होते का? मातीचे कुडाकाठीचे घर आहे. वावरातलं धन, धन म्हणजे काय? पीक घरी येत आहे. मग त्याला किडे लागू नये, उंदरानं काही करू नये, घुशीनं काही करू नये, दळामध्ये काही नेऊ नये. मग त्या घराचे काय करत होते? त्या काळातले लोक सिमेंटचे घर नव्हते. वावरातलं धन म्हणजे पीक, शेतकऱ्याचं कापूस, तीळ, सोयाबीन घरी येत आहे म्हणून त्याची काय करत होते? ते शेणा मातीनं सारवत होते. आता सारवातच का होतं? मग त्याला पांढरा चुना आहे महाराजचा असं होतं. ते त्याला वैज्ञानिक कारण होतं, पण ब्राह्मणाने त्याचा एक धंदा बनवला. धन कोणतं येत होतं? हे 4 हातवाला नाही, धन येत होतं शेतीतलं धन, शेतकऱ्याच्या घरी. म्हणून त्याच्यासाठी साफसफाई, आमच्या वावरातलं धन आता घरी येत आहे, त्याचं स्वागत करा. पहिले लोक ज्वारी आली त्याच्यावर अगरबत्त्या लावत होते, दिवे लावत होते, ते वय खरं धन. पण ब्राह्मणाला वाटलं याच्यातलं शेतीतलं धन याच्या घरी आलं, पण ते धन आपल्याला कसं आयडियानं काढायचं, म्हणून याने हे सण तयार केले. म्हणून ते नवीन खातं खोलते. मला लहानपणी तर म्हणे महालक्ष्मी पूजनच्या दिवशी म्हणे दुकानात जाता येत नाही, दुकानदार एकामेकाला पैसे देत नाही. कसे देईन? त्याचा 8 दिवसाच्या आधीच किराणा खपला तर आहे की नाही. कर्ज काढून दिवाळी करू नका म्हणते, कर्ज काढून दिवाळी करू नका म्हणते गाडगे बाबा, तरी पण लोक करत आहे. मग त्या काळातले लोक माहिती चुनाई लावत होते, दरदुर बुजवत होते, कारण ते किडा लागू नये आहे का नाही, दरादुरात कापूस नेऊ नये म्हणून. तर त्याला चुनाई मारत होते. त्याच्यावर माहिती आहे का बौद्ध लोकांची परंपरा होती. मग त्या भीतीवर असे गेरू किंवा रंगीत असे 5 हाताचे थप्पे मारत होते भीतीला. दिवाळी काय मारत होते? 5 हाताचे थप्पे. 5 हाताचे थप्पे म्हणजे काय? असे आताही लग्नामध्ये 5 हाताचे म्हणजे या घरातले नागवंशी बौद्ध लोक पंचशिलाचं पालन करणारे आहे म्हणून असे टप्पे भिंतीवर, समजलं? पंचशिलाचं. मग 10 पारामिताचं पालन करणारे लोक या घरातले म्हणून असे 2 हात करत होते आणि 2 हाताने असे टप्पे मारत होते. म्हणजे ते काय झालं? 10 शिलाचं 10 पारामिताचं पालन करणारे. समजलं तुम्हाला? मग 8 बोटाचे टप्पे स्वस्तिक काढत होते. असे स्वस्तिक म्हणजे 4 आर्य सत्याचं प्रतीक. अष्टचक्र काढत होते. हे सगळे चित्र ते दिवाळीच्या दिवशी काढते. ही नागवंशी लोकांची परंपरा होती. नंतर आणि त्याच्यावर लिहित होते भिंतीवर शुभ लाभ. शुभ लाभ नाही लिहित होते, ते लिहित होते धम्म लाभ. या घरातल्या लोकांना काय झाला? धम्माचा लाभ झाला. धम्म लाभ शब्द गेला आणि धन लाभ आला. शुभ लाभ म्हणजे शुभ हा शब्द तर पाली आहे, शुभ सुत्ता आहे आनंदाचं. शुभ लाभ म्हणजेच धनलाभ. शुभ लाभ म्हणजे कोणता लाभ? शुभ लाभ कशाला म्हणते? ज्या घरच्या व्यक्तीला शुभ लाभ झाला म्हणजे कोणता? धम्माचा लाभ झाला. पण धम्म लाभ शब्द गेला आणि ब्राह्मणांनी धनलाभ हा शब्द प्रचलित केला. वास्तविक तो धम्म लाभ म्हणजे या घरातल्या लोकांना धम्माचा लाभ झाला. पण आता काय झाला? धन लाभ. तर ते मग ते टीके वगैरे काढतात. तर पण नकली 8 दिवस तो सण साधतो आणि जे बोनस काय भेटते ते बोनसही कोणाचे उपकार आहे? बोनसही बाबासाहेबांचे उपकार आहे का नाही? 8 दिवस चालते आणि दिवाळीची सुट्टी सुद्धा बाबासाहेबांनाच तयार केलेली आहे. पण लोक नकली ज्या देशामध्ये बुद्धाची पूजा होते ते देश श्रीमंत आहे अमेरिकेसारखे, आणि ज्या देशामध्ये पैशाचा धनाचा पाऊस पाडणारी लक्ष्मी देवी आहे म्हणते तो देश आज कसा आहे? भिकारी कंगाल. जिथं धनाची देवी आहे तो भारत जगात श्रीमंत असायला पाहिजे होता. लोकांना तर कामालाही नाही झाले पाहिजे आहे का नाही. तर तेलाचे दिवे लावतात, तुपाचे दिवे लावतात. तेल नावाचा प्रकार बुद्धाच्या काळामध्ये आहे. तेलाला औषध म्हटलंय. विनय पिटकामध्ये तेल आहे. बुद्धाच्या काळामध्ये आता मेणबत्त्या लावतो आपण. नालंदा विद्यापीठमध्ये, वैशाली विद्यापीठमध्ये जेवढे काही बौद्ध विद्यापीठ होते त्या विद्यापीठामध्ये तुम्हाला आजही कोनाडे दिसते. तुम्ही नालंदाला त्या कोनाड्यामध्ये काय लावतं ते? इकडे कारले, भाजे, बेडसे, अजंठा वेरूळच्या लेण्यामध्ये जा, तिथे तुम्हाला कोनाडे दिसते. त्याच्यामध्ये काय लावतं ते? दिवे. आजही म्हणून नालंदा बुद्ध विद्यापीठाची तेलिया बाबा आहे.
आहे का नाही? तर मी धनत्रयोदशीची गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर दिवाळीचा प्रारंभ होण्यापूर्वी धनत्रयोदशी लागते. तर धन्वंतरी हा बौद्ध भिक्खू आहे गुप्त काळातला, त्याचे शिलालेख सापडलेले आहे पटण्याला. धन्वंतरी, ज्याच्यावरून धनत्रयोदशी झाली, धन्वंतरी नावाचा भिक्खू होता. मिलिंद प्रश्नामध्ये धन्वंतरी शब्द आलेला आहे नागसन. धन्वंतरी हा बौद्ध भिक्खू होता, आयुर्वेदाचार्य होता, पण धन्वंतरीले विष्णूचा अवतार बनवून टाकलं. जसं बुद्धाले 9वा अवतार बनवलं, तसं धन्वंतरीले सुद्धा आरोग्य धन्वंतरी विहारे, धन्वंतरी नावाचा बौद्ध भिक्खू गुप्त काळातला होता. त्याचे शिलालेख जगासमोर आलेला आहे. 4 प्रकारचे माणसं सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो. तर बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये 4 प्रकारचे माणसं सांगितले. पहिला माणूस सांगितला अंधाराकडून अंधाराकडेच, अंधाराकडून अंधाराकडे, अंधाराकडून उजेडाकडे, उजेडाकडून अंधाराकडे आणि उजेडातून गडद उजेडाकडे. तर हे 4 प्रकारचे माणसं सांगितले. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला अंधारातून कुठं आणलं? उजेडात आणलं. तर पुन्हा जायचं आहे का त्या? म्हणजे अंधारातून कुठं आणलं? उजेडात आणलं. तर उजेडातून आल्याच्या नंतर पुन्हा अंधारात जायची काही गरज आहे का? तर या आता कितीतरी वर्षापासून आम्ही सांगतो, दिवाळीच्या दिवशी महामोगलायन भंतेजी आणि सारीपुत्त भगवान बुद्धांचे डावा उजवा हात धम्मसेनापती कालशिला पर्वत मध्ये ध्यान साधना करत होते. आजही आहे कालशिला पर्वत राजगिरीला. कालशिला पर्वत मध्ये महामोगलायन भंतेचा वर्षावाद चालू होता. बुद्धाचा धम्म वाढीस लागला होता. म्हणून काही जैन साधूंनी आणि ब्राह्मण कपटी लोकांनी संगनमत करून महामोगलायन भंतेला कालशिला गुफेमध्ये गाठलं आणि त्याची हत्या केली. कार्तिक अमावस्या ते दिवाळीच्या दिवशी त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि दिवाळी नावाचा सण सुरू झाला. सारीपुत्ताचं निर्वाण झालं. नालंदाला त्यांची हत्या झाली नाही. आपल्याला माहितच आहे की बुद्धा महाबली इडापिडा जाऊ देन बळीचे राज्य दसबल तनुज. बुद्धालाच दसबली म्हणतात, महाबली म्हणतात, आहे का नाही? म्हणजे तर या इडापिडा जाऊ दे आणि बळीचे राज्य. तर आपल्याला काय म्हणतात की राम आला म्हणून त्याने ते दिवाळी साजरी केली. जैन लोक काय म्हणतात महावीराचं परिनिर्वाण झालं म्हणून त्यांनी दिवाळी साजरी केली. आणि आपले काही बौद्ध लोक आता 150 आहे त्या दिवशी म्हणते बुद्ध कपिल वस्तूला आले म्हणून दिवे लावले. आता ह्यो पाहालेच गेला होता, दिवसा आले होते बुद्ध का तर रात्रीला आले होते का? तर लक्षात घ्या, बुद्ध काही दिवाळीच्या दिवशी आले नाही, फाल्गुन पौर्णिमेला आले. कोणत्या पौर्णिमेला? फाल्गुन पौर्णिमेला ते कपिल वस्तूला आले 7 वर्षानंतर. दिवाळीच्या दिवशी आले नाही. पण आपले लोक भयान लोक त्याचा राम आला म्हणून त्याने दिवे लावले चालू केले आणि आमचा बुद्ध आला होता म्हणजे आमच्याच मनानं. पण खऱ्या अर्थानं बुद्ध फाल्गुन पौर्णिमेला कपिल वस्तूला त्यांचं आगमन झालं होतं. म्हणून तेल पजोतंग पकासेती असं म्हटलं जातं की तेलाचे दिवे सगळ्या ठिकाणी ते लावत होते. आणि मग ते सगळ्या ठिकाणी लावत असताना माहितीये का, त्या दिवशी आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली की सम्राट अशोकाने महादीपदान उत्सव सुरू केला. 84,000 स्तूप बांधल्यावर महादीपदान उत्सव सुरू केला. पण तो दिवाळीच्या सत्रामध्येच नाही, महिन्यातून 4दा दिवे लावल्या जात होते 84,000 स्तूपाजवळ. आपल्याला आणखी एक पूजा दिसते, गोवर्धन पूजा. आता गोवर्धन पर्वत मध्ये त्या कृष्णानं उचलला आहे का नाही असं म्हणतात ना. तर गोवर्धन पर्वत आहे कुठं सध्या? मथुरेला. आणि मथुरा हे कला केंद्र आहे मूर्तीचं. जगातली पहिली बुद्ध मूर्ती कुठं तयार झाली? मथुरेला. आणि जगात सर्वात जास्त बुद्ध मूर्त्या कुठं सापडल्या? मथुरेला. कनिष्काची राजधानी आहे ती. समजलं? मथुरा हा शब्द महाथेरावरूनच बनलेला आहे. समजलं? बुद्धानं वर्षावासही केलाय मथुरेला. आलं का लक्षात तुम्हाला? तर मथुरेला एक गोवर्धन पर्वत आहे. त्या गोवर्धन पर्वत जो उचलला म्हणते ना, तो काही उचलला घेत नाही. तो गोवर्धन पर्वतावर बौद्ध विहार होतं. त्याला मूरकुंड पर्वत म्हणायचे बुद्धाच्या काळामध्ये. कोणता पर्वत? मूरकुंड पर्वतावर महाबोधी विहारासारखं विहार होता. आता तिथं विटाळ मूर्त्या लागल्या आहेत. त्या गोवर्धन पर्वत नव्हता, तो मूरकुंड पर्वत होता. त्या गोवर्धन पर्वताला एक विकृत केलेला आहे. आजही तुम्हाला ते दिसते. जसं आपल्या याच्यामध्ये गोवर्धन, वर्धन म्हणजे काय? संवर्धन, हर्षवर्धन असतं तसं वगैरे आपण म्हणतो का नाही. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक त्रिरश्मी लेणी आहे नाशिकला. मी ते सांगतो आणि थांबतो. त्रिरश्मी लेणी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. तर ज्या त्रिरश्मी लेण्या ज्या पर्वतावर आहे ना, त्या गोवर्धन पर्वत आहे. आणि गोवर्धन हा शब्द नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यामध्ये 12 ठिकाणी गोवर्धन हा शब्द आलेला आहे. किती वेळा? नाशिकच्या लेणीमध्ये पाली भाषेमध्ये गोवर्धन नावाचा शब्द 12 लेण्यामध्ये, तिथं त्रिरश्मीच्या लेण्यामध्ये दिसते. 12 वेळा त्या शिलालेखामध्ये आलेला आहे. म्हणून हे जे
आपण रंगरंगोटी वगैरे करत असतो किंवा महिन्यातून जे 4दा हे सगळं व्हायचं, तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतातला SC ST OBC हा नागवंशी बांधव कंगाल का झाला? कंगाल का झाला प्रतिक्रांतीनंतर? कारण 84,000 बुद्ध विहारातल्या महाबोधी महाविहारासारख्या बुद्ध मूर्त्या गायब केल्या, त्यानं सोनं वाटून घेतलं. म्हणून तर महाकवी वामनदादांनी इथल्या प्रस्थापितांना भांडवलदारांना एक प्रश्न विचारला, सांगा कुणाचा साठानी आमचा वाटा कुठं आहे हो? आहे का रे? महाकवी वामनदादा मी ती जाता जाता ती कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. कोणती कहाणी सांगतो आता? मी कालच सांगितली पण थोडीशी सांगतो 5 मिनिटात आणि या ठिकाणी थांबतो. ऐकली का? तर आज जे मी तुम्हाला या आता आधीच सांगितलं, सम्राट अशोकाने जम्बूद्वीपामध्ये 84,000 बुद्ध विहार बांधले. किती? आणि 84,000 महास्तूपही बांधले. महास्तूपही बांधले. तर ते स्तूप बांधायला 3 वर्ष लावले. किती वर्ष? 3 वर्ष. स्तूपाचे 4 प्रकार आहे. 4 प्रकार आहे. तर 84,000 स्तूप बांधल्याच्या नंतर सम्राट अशोकांनी संघमित्राला, महेंद्राला, महादेव अरंत भंतेजीला, मोगलीपुत्र तिसर त्याचे धम्मदीक्षा गुरुला ते स्तूप बांधल्याच्या नंतर त्याचं सेलिब्रेशन केलं, तिथं दीपदान केला. समजलं तुम्हाला? पण तो एकाच वेळी करत नव्हते. दिवाळीच्याच पिरियड मध्ये महिन्यातून 4दा ते दीपदान करत होते. दीपदान म्हणजे प्रत्येक, जसे आता उपासिका विहारात येत असताना मेणबत्तीचं दान करते, मेणबत्ती दान, तसं त्या काळामध्ये महादीपदान होतं. तर हे महास्तूपाची पूजा आता ते लोक हिंदू धर्मामध्ये गोबर पूजा म्हणून करते. गोवर्धन पूजा दिवशी काय करते? स्तूपाच्याच आकाराचे करते. ती स्तूपाची पूजा होती. स्तूप अनुपा, स्तूपाच्या आकृतीसारखे प्रतिकात्मक. कारण त्याच्यासाठी प्रतिक्रांतीच्या नंतर गाय पवित्र झाली. महाडच्या 14 तळ्यामध्ये गोमूत्र ते शेण टाकलं होतं का नाही? 33 कोटी देवदेवता गायच्या पोटातच राहते, त्याच वैते. तर त्यानं स्तूपा म्हणजे मनोती स्तूपाची पूजा कायच्यामध्ये नेली? गोबर पूजामध्ये. का करतात ते? अंगणामध्ये दिवाळीच्या दिवशी असे गोल 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 शेण टाकतात स्तूपासारखे, त्याच्यावर रांगोळीचे ढे काढतात, त्याला अगरबत्त्या टोचते, त्याच्यावर वरत एक दिवाळी ठेवते, भोवतालही दिवे लावते, फुलाचं डेकोरेशन करते, रांगोळीचं करते, असे स्तूपाचं डेकोरेशन करायचे. स्तूपाच्या भोवताल असे फुलाचे हे काढायचे. त्या काळातले लोक 84,000 स्तूप, त्याच्या भोवताल दिवे लावायचे, मस्त प्रकाश ते पूर्ण वरतही लावायचे. ही पद्धत बौद्धांची होती, पण स्तूप पूजा होती. पण प्रतिक्रांतीच्या नंतर गोबर पूजा चालू झाली आणि ते गोवर्धन पूजा म्हणून चालू झाली. तर त्याची एक मी भोजपुरी कथा सांगतो, कालच सांगितली आणि या ठिकाणी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, देवाधर्माची नशा आणि दारूची नशा सारखीच आहे. समजलं तुम्हाला? देवाधर्माची नशा आणि दारूची नशा सारखीच आहे. तर एक कुटुंब होतं बिहार मधलं, भोजपुरीमध्ये ही कथा प्रसिद्ध आहे, मी ते सांगतो थांबतो. एक कुटुंब होतं, दोघं पती पत्नी होते. नवऱ्याले होती दारूची नशा आणि बायकोले होती देवाधर्माची नशा. समजलं? आता दारूची नशा ही घातक आणि देवाधर्माची नशा ही घातकच. तर हिच्या घरी आली दिवाळी, देवदेव दिवाळी गाई म्हशी दिवाळी. हिच्या घरी दिवाळी आली. हिनं पहिल्याच दिवशी गोवर्धन पूजा म्हणून तिनं शेण जमा केलं. समजलं? घरी शेण जमा केलं आणि तिनं अंगणामध्ये ते 5 पांडव म्हणतात ना, आता तिथे 5 आहे बरं, पंचशिलाचं, पण ते चोरलेलंच आहे. मग आताही घालते ते अष्टशिलच आहे. आता ते त्यानं प्रतिक्रांतीनंतर काय काय बदलवलं त्याचं त्याला माहित. समजलं तुम्हाला? तर त्यानं माहित आहे का काय केलं? त्या बाईनं पहिल्या दिवशी बामणाले बोलावलं घरी. काय? त्यासाठी पूजा करासाठी. त्या बामणाच्या हातानं तिनं ते शेण आणलं, शेणाचे गोले मांडले ते आणि त्याच्यावर रांगोळी काढल्या, भोवताल दिवे लावले, अगरबत्त्या लावल्या आणि ते सगळं केलं. आता ब्राह्मणाले पहिल्या दिवशी पूजेसाठी बोलावलं. ब्राह्मण तिच्या घरी आला. तिनं करंड्यामध्ये हळद घेतलं, कुकू घेतलं आणि गुलाल घेतलं. आता ती पूजा चालू होती. ब्राह्मण अंगणात बसला होता, पूजा सुरू होती. हा सकाळीच गेला लावाले, दारू प्याले. आता दारू पिऊन आला. दारू पिऊन जसा तो अंगणात घरी आला, त्याला आपल्या अंगणामध्ये काय दिसली? एक बामण दिसला आणि त्याच्या बामणाच्या हातून त्याची बायको पूजा करताना दिसली, त्या गोबराची, त्या शेणाची, 5 पांडवाची म्हणा. तर त्यानं तो दारू पिऊन असा पाहत आहे. पाहत असताना काय झालं? त्याच्या बायकोनं त्या करंड्यातला गुलाल घेतला, त्या शेणाले लावला. ठीक आहे. मग हळद घेतली, हळदीचे टिके त्या शेणाला लावले. तो पाहत आहे कोण?
नवरा पाहत आहे. आता गुलालाचे टिके लावले, काहीच नाही म्हणलं, त्यानं हात नाही पकडला. हळदीचे टिके लावले, हातही नाही पकडला. मग तिनं काय केलं, करंड्यातलं कुकू घेतलं आणि लावाले बसली त्या शेणाले, तर त्यानं हात पकडला बेवड्यानं. तुनं म्हणे लग्नामध्ये मा नावाचं कुकू लावलं कपाळाले, भांगामध्ये भरलं, त्या गोबरले लावायला चालली म्हणे कुकू. दारू डावत आपण थोडसा चलाक होता, याले दारूची नशान तिले कायची होती, तर त्यानं हात पकडला. तुला मा नावाचं लावलं म्हणे, त्याले कसं काय लावून राहिली तुम्ही, तर तो ब्राह्मण चिडला. उसमे भगवान बसते म्हणे, त्याच्यात देव आहे म्हणे त्या शेणाच्या गोबर मध्ये. तर तो म्हणे कुठं, ते तर गोबर वय शेण वय, तो म्हणे नाही देव वय भगवान आहे, देव वय भगवान आहे. झालं दोघांचं भांडण, दारुड्याचं ब्राह्मणाचं. तो काय म्हणे, ते गोबर नाही आहे म्हणे, त्याच्यामध्ये उसमे भगवान बसते, हे उसमे भगवान बसते, त्याच्यामध्ये देव राहते म्हणे. आणि ते गोबर वय म्हणे, आणि ते म्हणे भगवान आहे म्हणे, ते गोबर आहे म्हणे, ते भगवान आहे म्हणे. दोघांचं भांडण झालं. ब्राह्मण त्रासून गेला, बायकोनं भांडण सोडलं, ब्राह्मणानं पूजा केली आणि आपल्या घरी तो निघून मग झाली. शेवटच्या दिवशी पूजा हे करण्यासाठी मग ब्राह्मणाला पुन्हा बोलावलं बायकोनं. पण त्या दिवशी मात्र तो काही दारू प्यायला गेला नाही. घरात अंदर रूम मध्ये जाऊन बसला होता. कोण, तो दारुडा माणूस, पेला नव्हता त्या दिवशी. मग शेवटच्या दिवशी पुन्हा बोलावलं ब्राह्मणाने उजवासाठी, शेवटच्या दिवशी पूजा त्याच्याच हातातून घ्यायची बा. मग त्याला बोलावलं, अंगणामध्ये ते मंत्र चालू झाले. ते बायकोनं ते सगळं करंडा वगैरे सगळं ते काढला. आता यानं काय केलं, कुठचं तरी गाई म्हशीचं शेण आणलं होतं. घरामध्ये एक मोठं ज्या ताट घेतलं कोपऱ्यासारखं, त्याच्यामध्ये मोठे लाडू बनवले, त्याचे गोल गोल, समज तुम्हाला काय बनवले, गोल गोल लाडू बनवले. त्याच्यावर रांगोळीचे ते हे काले ताटामध्ये त्यानं केलं. त्याला अगरबत्त्या टोचल्या, त्याचे झेंडूचे फुलं टोचले, त्याला गुलाल कुकू वगैरे सगळं त्यानं आतमध्येच लावलं. ते लाडू तयार केले मोठ्या भल्ल्या मोठ्या ताटामध्ये, त्याचे मस्त. आणि ब्राह्मणाची पूजा इकडे चालूच होती अंगणात, त्याच्याच घरी. त्याची बायको तिथं बसूनच होती. आलंय आणि हे पंडित महाराज, हे ब्राह्मण देवता म्हणते, हे म्हणते भगवान के लड्डू ले लो, देवाचे लाडू घ्या, देवाचे काय घ्या, लाडू घ्या. तर तो वाला ब्राह्मण चिडला, अरे म्हणे मूर्ख म्हणे, गोबर के लड्डू आहे म्हणे, हे गोबर के. तो म्हणे नाही नाही भगवान के लड्डू आहे. तो दारुडा काय म्हणते, भगवान के लड्डू आहे. तो म्हणते नाही गोबर के लड्डू आहे. ते म्हणते भगवान के लड्डू आहे, ते म्हणते गोबर के लड्डू आहे. मूर्खा म्हणे, मी काल तुले हेच तर म्हणलं होतं म्हणे, का ते गोबर आहे, तर तूच तर म्हणत होता इसमे भगवान बसते. तर मग ते भगवानाचेच लाडू आणले ना, खाना आता. तर त्याला सत्य कळलं. आता ब्राह्मण काय करणार, त्यानं माहिती का, पुन्हा ताट त्याच्या पाशी दिलं, असं तोंडापाशी असं नेत, खा म्हणे, तू खा म्हणे. तो ब्राह्मण घाई सोडून गेला, काय करणार आहे, त्याचं चोरी पकडल्या गेली. आता असा तो ब्राह्मण आदमुसा आला, त्याने खाच म्हणे. त्याच्या बायकोले सत्य समजलं, आहे का नाही. ब्राह्मणाची एवढी फजिती झाली. तो म्हणे तुला खास लागन म्हणे भगवान के लड्डू, भगवान के लड्डू. असं म्हणता ब्राह्मण पुढं पळत आहे, त्याची धोतर सुटला आणि त्याच्या माग निघाला, पळाला उठून. त्यानं काय ते लड्डू खाल्ले, तो पुढं आणि हा माग असं त्याची फजिती झाली. आणि त्याच्या बायकोले सत्य समजलं. तर असेच काही ओबीसी लोक आहे, गायीची पूजा करते, गाय माय आहे म्हणते, त्या गायीच्या शेणाची पूजा करते, पण माणसाची पूजा करत. गायीला भाकर न मुंगीला साखर, पण माणसाला माणूस समजत नाही, असे लोक आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला माणूस बनवलं. तो दिवस आहे 14 ऑक्टोबर 1956. बाबासाहेबांनी तुम्हाला दिवे लावायला सांगितले, पण तो दिवा लावायला लावला. अत दीप भव स्वयं दीप भव. आपल्याला मी 1 मिनिटामध्ये सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचा विनाश पुस्तकामध्ये लिहिलाय. काय लिहिलाय, एका अस्पृश्य माणसानं कुठल्या तरी तीर्थयात्रेला गेला होता आणि त्यानं तुपाच्या फोडणीचं माऊंद्याचं, आपल्याकडे माऊंद म्हणतात, त्याचं जेवण, त्या बरा होता थोडासा पैशानं. त्या काळामध्ये राजस्थान ती घटना जातीच्या विनाश पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी मेन्शन केली. आपला अस्पृश्य समाजाचा माणूस कुठल्या तरी तीर्थयात्रेला गेला होता, त्यानं गावातल्या पाहुण्यातल्या लोकांना काहीतरी तुपाच्या फोडणीचं जेवण द्यायचं म्हणून त्यानं ते भोजन तयार केलं. बामणाईला माहित झालं यानं तुपाच्या फोडणीचं जेवण दिलं म्हणून, तर बामणाईनं त्याचं अन्नामध्ये माती टाकली, घरं पेटवले. तूप खाण्याचा अधिकार आपल्याला नव्हता. तुपाच्या फोडणीचं जेवण त्यानं काऊनच दिलं. तूप नावाचं अन्न फक्त आमचंच वय, आम्ही बामणाईनच खाल्लं पाहिजे. त्या खालच्या लोकांना कसं काय तूप खाल्लं, तुपाच्या भाजीची फोडणी दिली, समजलं का. बाबासाहेबांनी जातीच्या अनिलेशन ऑफ कास्ट ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आता तुमच्या घरी बाया म्हणते आम्ही करू नाही तर का, तर दिवाळी होतीच नाही आपल्या याच्यामध्ये. मेलेल्या गुराढोराचं मांस खात होतं, काय खात होतं. बाया म्हणते आमच्या आधीपासून चालत आलेलं आहे, आधीपासून चालत आलेलं नाही. तुमच्याकडे खालीच नव्हते, गहूही नव्हते, तांदूळ नव्हते, तुपही नव्हतं, रवाही नव्हता, खवाही नव्हता, दूधही नव्हतं. तरोट्याच्या भाज्या खाता आणि आंबाड्याच्या भाज्या. लेकरं तोंडाकडं पाहतील का म्हणते,
ते एक बाई म्हणे करी नाही तर का त्याची बनते जी म्हणे आमचे लेकर का तोंडाकडे पाहत. अरे तोंडाकडेच पाहत होता आपण एकामेकाच्या. उष्ट्या अन्नावर जगणारे लोक. समजलं का? आपली दिवाळीच नव्हती ना. आपलं अन्न कोणतं होतं? मेलेल्या गुराढोराचं मांस. तुम्हाला खालेच नव्हते, कपडेच नव्हते, तुमच्या घरी तेलाचे पिपे होते, लाडू होते बुंदीचे. हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या बदलत तुमच्या घरी धन आलं आणि म्हणून तुम्ही आत्ता करायला लागल्या दिवाळी. आणि दिवाळीला नवीन कपडे घेऊ लागल्या, भांडे घेऊ लागल्या, दागिने घेऊ लागल्या. दिवाळी होतीच नाही. तुमच्या घरी सणच नव्हते. तुम्हाला फक्त सल्लेल्या गाई ढोराचं मांस खावं लागत होतं. समजलं तुम्हाला? म्हणून आता असं म्हणू नका की आम्ही कडावून आहे तर का. समजलं का? महामुघलान भंतेजीची हत्या झाली. भगवान बुद्धाने दिवा लावायला सांगितला, पण कोणता? अत्त दीप भव स्वयं दीप भव. जाता जाता एवढंच सांगतो, धम्म ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. 1 घंटा झाला का जी? नाही झाले 2 घंटे. हा 1 घंटा झाला बरोबर. 1 घंट्याचं प्रमाण झालं. मला माहिती, माझ्या लक्षात. ये कारजी बरोबर झालं जी. कुठं जी? 1:15 वाजता चालू झालं. उशिरा मला माहित आहे. ये रे कारजी बंद करा. हे झालं बंद करा. झालं बरोबर झालं ना?